Okay, we'll start the discussion with our prayers. Okay, then we'll start the class. Okay, may it be your will, God and my God and the God of my ancestors, that you guide my eyes with the light of your Torah and save me from stumbling and making mistakes. For God gives wisdom, and from God's mouth comes knowledge and understanding. Amen. 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 आजचा जो आपला क्लास आहे तो क्लास मेडिटेशन, ज्युइश मेडिटेशन वर आहे. ओके, आता माणसं, आता इंडियातली आपली माणसं आहेत तर मेडिटेशन हा शब्द वाचला ना की त्यांना मेडिटेशनच दिसतं, म्हणजे ज्युइश मेडिटेशन. पण इस्रायल आणि आपल्या दुसऱ्या कम्युनिटीची जी माणसं आहेत, ज्युइश माणसं, खबा त्याची तर त्यांनी ज्युइश मेडिटेशन वाचलं ना, मग त्यांना मेडिटेशन हा शब्द नाही दिसत, त्याला मीडिएशन असा काहीतरी वेगळा दिसतं. कारण ज्युइश ह्याच्यामध्ये सर्कलमध्ये मेडिटेशन हा प्रकार हा आहे की नाही आहे हे असं माणसांना माहिती नाही. आपण बेने इस्रायल लोक इंडियामधून आहोत ना, तर आपल्याला मेडिटेशन बद्दल माहिती आहे, मेडिटेशन बद्दल जास्ती उत्सुकता आहे आपल्याला, तर आपण त्याच्यामुळे मेडिटेशन वर बोलू शकतो. ओके, ज्युइश मेडिटेशन वर बोलताना ना, कब्बालिस्टिकली ज्युइश मेडिटेशन वर बोलताना ना, कब्बालामध्ये आहे ना खूप सारं ज्युइश मेडिटेशनच्या वर्ड्स आहेत. हित बादात, हित बोदेत, हित बोनेन, असं वेगवेगळं, यखूद, यखिदीम, असं वेगवेगळे वर्ड्स आहेत. ओके, आणि प्रॉब्लेम असा आहे ना की इंग्लिश लँग्वेज मध्ये किंवा दुसऱ्या कुठल्या पण लँग्वेज मध्ये आहे ना, त्याचा ट्रान्सलेशन केला ना तर तो समजण्यासारखा नाही, कारण त्या वर्डचं ट्रान्सलेशन नाहीत दुसऱ्या लँग्वेज मध्ये. म्हणून ज्युइश मेडिटेशन वर आणि ज्युइश ह्याच्यावर बोलताना आहे ना थोडीशी अडचण येतं. पण आता इंडियामध्ये आपण इंडियामध्ये मेडिटेशन असल्यामुळे काय होतं, आपण आहे ना त्याच्यामुळे थोडासा आहे ना ट्रान्सलेट करू शकतो. इंडियामध्ये मेडिटेशन पूर्वीपासून होत आलेलं आहे. तर इंडियामध्ये मेडिटेशन मध्ये वेगवेगळे वर्ड आहेत, जसं मंत्र मेडिटेशन, जाप है ना. तर आपण त्याच्याने आहे ना जरासा कनेक्शन लावू शकतो. पण मी जेव्हा हिब्रू कब्बालिस्टिकल मेडिटेशन मध्ये हिब्रू जे वर्ड आहेत, हिब्रू आरामिक जे वर्ड्स आहेत, त्याचं जर मी मिनिंग इंडियन आपल्या कुठल्या शब्दाशी लावला ना, तर प्लीज त्याचा अर्थ म्हणजे लिटरल अर्थ घेऊ नका. ओके, लिटरल अर्थ म्हणजे जसा इंडियन मेडिटेशन मध्ये करतात तसा ज्युइश मेडिटेशन मध्ये करतात असा त्याचा अर्थ नाही. त्याचा अर्थ असा आहे की त्याचं ट्रान्सलेशन त्या प्रकारचा होतं. कारण इंग्लिशमध्ये जर तुम्ही मेडिटेशनचं पुस्तक इंग्लिशमध्ये वाचलं ना, तर तुम्हाला दिसेल की इंग्लिशमध्ये पण मेडिटेशनच्या पुस्तकामध्ये आहे ना, म्हणजे इंडियन आणि संस्कृत वर्ड वापरले जातात. कारण ब्रिटिश आणि इंग्लिश लँग्वेज मध्ये ना मेडिटेशन ह्याच्यासाठी जास्ती वोकॅब्युलरी नाही. ओके, तर सगळ्यात आधी आपण ना थोडासा कोणाला काय बोलायचं असेल ना, याच्यावर डिस्कशन करायचं असेल, काय करायचं असेल, तर त्याच्याबद्दल तुम्ही मला क्वेश्चन विचारू शकता. दुसरी गोष्ट, कोणाला काय क्वेरी असेल, कोणाला काय असं वाटत असेल की मला क्लेरिफिकेशन पाहिजे ह्या गोष्टीवर, तर लेक्चर चालू असताना पण तुम्ही क्लेरिफिकेशन मागू शकता. कारण असं नाही पाहिजे की आपल्या लेक्चरमधून आपण कुठला तरी दुसरा मिनिंग लावून, म्हणजे माणसं कोण आपल्या मनात काहीतरी मिनिंग लावून त्याचा म्हणजे वेगळा मिनिंग घेऊन त्याला कुठल्या तरी वेगळ्या फिलॉसॉफीवर मिक्स करतील. कंटिन्यू कर. तू जस्ट सांगते, तू जो क्वेश्चन वाचलास त्याच्या पहिले पण एक क्वेश्चन होता, मे बी तुझ्या डिस्कशन मध्येच येईल. इज प्रेयर ऑल्सो अ फॉर्म ऑफ मेडिटेशन? हा एक क्वेश्चन होता. पण सॉरी, कंटिन्यू कर. थँक्यू. So now I'll speak about meditation. Meditation is something which is very different. Okay, meditation is something very different. It is not spirituality. Meditation म्हणजे spirituality नाही आहे, सगळ्यात मोठी गोष्ट. ओके, आपल्याला काय वाटतं, डोळे बंद करून असा बसला, काहीतरी नावं घेतली किंवा काय केला. ओके, तर मेडिटेशन केला म्हणजे स्पिरिच्युअलिटी केली नाही. मेडिटेशन काय आहे, मेडिटेशन आपल्या स्वतःला चेंज करायसाठी, स्वतःचा जो मेकअप, स्वतःचा जो बॉडी आहे, स्वतःचा जो सोल आहे, आत्मा आहे, माइंड आहे, हे अंडरस्टँड करायसाठी आपल्याला दिलेला एक म्हणजे आपल्या बॉडीनी आणि आपल्या ह्याच्यानी एक ते क्रिएट केलेला एक टेक्निक आहे. त्या टेक्निकला मेडिटेशन बोलतात. मेडिटेशन स्पिरिच्युअलिटी सांगते त्याचा कायच संबंध नाही. ओके, मेडिटेशन काय आहे, मेडिटेशन माणसाने स्वतःनी बनवलेली एक टेक्निक आहे, ज्याच्यानी तो त्याच्या बॉडीमध्ये, त्याच्या सराउंडिंग मध्ये, त्याच्या आजूबाजूला काय चाललंय त्याच्याबद्दल जास्ती अवेअर होतं. त्याला मेडिटेशन बोलतात.
तर स्पिरिच्युअली मी मेडिटेशन करून स्पिरिच्युअल होईन असा कोणाला वाटत असेल तर तो समज जो आहे ना तो समज बरोबर नाही आहे. पण मी मेडिटेशन केला तर मी स्पिरिच्युअल होऊ शकतो. ओके, असा जर त्यांनी विचार केला तर तो बरोबर विचार आहे. तर मेडिटेशन करून आपण स्पिरिच्युअलिटी करतो असं नाही. मेडिटेशन करून आपल्याला तो स्पिरिच्युअलिटी कडे आपल्याला हेल्प करू शकतोय. म्हणजे फॉर एक्झाम्पल, ओके, फॉर एक्झाम्पल जर मी पाठ्यपुस्तक घेऊन शाळेत गेलो किंवा मी पुस्तकं घेऊन शाळेत गेलो तर मला डिग्री मिळाली, BA BCom BSc कुठली पण डिग्री मिळाली किंवा इंजिनिअरिंगची डिग्री मिळाली, कुठली पण डिग्री मिळाली. ओके, तर त्याचा अर्थ असा नाही की मला डिग्री मिळाली म्हणून मी आता खूप मोठा इंजिनियर झालो किंवा मी खूप मोठा म्हणजे माझी नोकरी फिक्स झाली असा अर्थ नाही त्याचा. मी BCom झालो म्हणून मला बँकेत नोकरी फिक्स झाली असा अर्थ नाही आहे त्याचा. त्याचा अर्थ काय आहे की मी आता BA झालो, BCom झालो, BSc झालो तर मी आता काय झालो, एवढा वर्ष शिकून हे करून तयारी करून काय झालो, आता मी तयार झालो पुढच्या स्टेप मध्ये. कुठली पुढची स्टेप, तर बँकेमध्ये नोकरी करायसाठी ऍप्लिकेशन टाकायला किंवा कुठल्या ठिकाणी इंजिनिअरिंग मध्ये इंजिनिअरिंगसाठी ऍप्लिकेशन टाकायला किंवा काय टाकायला मी आता रेडी झालो. तर मेडिटेशनचा स्पिरिच्युअलिटीसाठी तो संबंध आहे. मेडिटेशन केला म्हणजे तुम्हाला डिग्री मिळाली सारखी आहे. पण ती डिग्री मिळाल्यावर त्या डिग्रीचा अर्थ तुम्ही स्पिरिच्युअल झालात असा नाही. त्याचा अर्थ असा काय की आता तुम्ही रेडी झालात स्पिरिच्युअलिटी मध्ये पुढे एक्सपिरियन्सेस घ्यायला, स्पिरिच्युअलिटी मध्ये तुम्ही पुढे जायसाठी. ओके, हा पहिला डिफरन्स आहे. मेडिटेशन म्हणजे जी माणसं आपली समजतात ना, मेडिटेशन केला म्हणजे मी स्पिरिच्युअल झालो. आय मेडिटेट एव्हरी डे. मी सकाळी उठून मेडिटेशन करतो, प्राणायाम करतो, कुठला कुठला काय काय करतो. तर माणसांना वाटतं मेडिटेशन केला म्हणजे मी स्पिरिच्युअल झालो. स्पिरिच्युअलिटीचा आणि मेडिटेशनचा काय संबंध नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःच्या बॉडीसाठी काहीतरी करता. मेडिटेशन इज लाईक यू आर डुईंग समथिंग फॉर युअर बॉडी, फॉर युअर फिजिकल, सायकोलॉजिकल आणि तुमचा जो माइंड आहे त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी करता. ओके, स्पिरिच्युअलिटी आणि मेडिटेशनचा फरक समजून घ्या. सेकंड गोष्ट, मेडिटेशन खूप प्रकारचे असतात. माणसांना काय वाटतं कुठला पण मेडिटेशन केलं तर एकच प्रकारचं मेडिटेशन आहे. मेडिटेशन खूप वेगवेगळ्या प्रकारचं असतात. आणि वेगवेगळ्या प्रकारचं का मेडिटेशन आहेत, कारण माणसं वेगवेगळ्या प्रकारची आहेत. मेडिटेशन हा माणसांसाठी आहे आणि माणसं खूप प्रकारची असतात. कुठली माणसं जाडी असतात, कुठली माणसं बारीक असतात, कुठली एकदमच बारीक असतात, कुठली माणसं लांब लंबू असतात, कुठली माणसं बुटकी असतात, कुठली माणसं रागीट असतात, कुठली माणसं खूप इमोशनल असतात, कुठली माणसं खूप विचार करणारी असतात, कुठली माणसं खूप एकदम नाजूक नाजूक असतात, है ना. वेगवेगळ्या प्रकारची माणसं असतात. कुठली माणसं असतात ती लोक एकदम मंद असतात, कुठली माणसं असतात ती लोक एकदम अतिबुद्धी असतात, अति हुशार असतात. त्याच्यासाठी मेडिटेशन ह्या वेगवेगळ्या प्रकारचं मेडिटेशन असतं आणि त्याचा आहे ना तीन गोष्टीमध्ये म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं मेडिटेशन आहे ना तीन गोष्टीमध्ये टाकलेलं आहे. एक कुठला आहे, एक जो मेडिटेशन आहे तो इंटेलेक्च्युअल मेडिटेशन आहे. म्हणजे तो मेडिटेशन आहे तो इंटेलेक्टनी केला जातो, इंटेलेक्च्युअल मेडिटेशन. ओके, इंटेलेक्च्युअल मेडिटेशन म्हणजे फक्त तो विचार करणारी हुशार माणसं आहेत, विचार करणारी माणसं आहेत, ती लोक त्यांचा इंटेलिजन्स यूज करतात ना, त्याला इंडियन टर्मिनॉलॉजी मध्ये ना त्याला ज्ञान योग असं बोलतात. ओके, ज्ञान योग म्हणजे काय की ज्ञानाने ती लोक, म्हणजे इंडियन टर्मचा बोलतो, ज्ञान नॉलेजनी ती लोक स्वतःला एक करतात. योगचा अर्थ एक करणं. स्वतःला एक करायसाठी ती लोक काय करतात, ज्ञानाचा यूज करतात. ओके, पण हिंदू फिलॉसॉफी काय शिकवतो तुम्हाला की ज्ञानाने तुम्ही देवाबरोबर एक होता. देवाबरोबर एक नाही होत, तुम्ही ज्ञानाने स्वतःबरोबर एक होता. ओके, तो टर्म जो आहे ना तो त्या टर्मचा अर्थ आहे. दुसरा आहे ना भक्तियोग. भक्तियोग म्हणजे काय, जे माणसं इमोशनल असतात, फिलिंग वाली असतात, ज्यांना फील होतं, लोक जास्ती भावुक असतात, त्यांना सगळ्या गोष्टी फिलिंग लेवलवर समजतं, त्या लोकांसाठी जो मेडिटेशन असतं ना त्याला भक्तियोग म्हणजे काय, ती लोक फिलिंगच्या आणि ह्या हिशोबाने ती लोक स्वतःला समजू शकतात. ओके, तिसरा जो आहे त्याला काय बोलतात, कर्मयोग. कर्मयोग म्हणजे काय, कर्मयोग म्हणजे फिजिकल योग. फिजिकॅलिटी मध्ये म्हणजे बॉडीनी जो करतात ना त्याला फिजिकल योग बोलतात. फिजिकल म्हणजे त्या लोक, ती माणसं हुशार पण नाही, ती माणसं काय बोलतात इमोशनल पण नाहीत, पण ती माणसं फिजिकल आहेत, एनर्जेटिक आहेत, फिजिकल आहेत, त्यांना काय
त्या लोकांसाठी फिजिकल ह्याच्यामध्ये तो कर्मयोग बोलतात. कर्मयोग म्हणजे त्या करून देवा सांगती एक नाही होत, ती लोक ते करून ती लोक त्यांच्या बॉडी सांगती, त्यांच्या आत्म्या सांगती, त्यांच्या मना सांगती, सगळ्यांसांगती ती लोक एक होऊ शकतात. हा 3 ह्याच्यामध्ये डिवाइड केलेला आहे. 3 ह्याच्यामध्ये काय डिवाइड केलेलं आहे, कारण माणसं खूप प्रकारची आहेत, पण मेजॉरिटी ऑफ माणसं ब्रेननी चालतात, हार्टनी चालतात किंवा अंगाने चालतात, फिजिकॅलिटीनी चालतात. ओके, फिजिकॅलिटी म्हणजे इन्स्टिंक्ट्सनी चालतात. म्हणून 3 टाईप मध्ये मेडिटेशन डिवाइड केलेलं आहे. तसा आपल्या ज्युइश ह्याच्यामध्ये पण मेडिटेशन डिवाइड केलेलं आहे. सेकंड, हे जो 3 टाईपचं मेडिटेशन आहे ना, हे 2 टाईप मध्ये परत डिवाइड झालेले आहेत. म्हणजे आता 3 डिव्हिजन केलं, मग परत अजून 2 डिव्हिजन झालेले आहेत. कुठलं 2 डिव्हिजन आहे त्याचं? एक आहे इंटरनल आणि एक आहे एक्सटर्नल. म्हणजे एक जो फक्त इंटरनल आतमधल्या गोष्टींवरून होतं, आणि एक जो मेडिटेशन आहे तो एक्सटर्नल ह्याच्यामधून होतं. ओके, इंटरनल आणि एक्सटर्नल. इंटरनल मेडिटेशन आणि एक्सटर्नल म्हणजे डोक्याचा पण भक्ती, कर्म आणि ते तिन्ही योग आहेत ना, ते तिन्ही दोन्ही प्रकारे होऊ शकतात, इंटरनल आणि एक्सटर्नल. ओके, आता मी एक्झाम्पल देतो तुम्हाला. एक्झाम्पल आणि तुम्ही मला आन्सर द्या. ओके, मेणबत्ती अशी घेऊन मेणबत्तीकडे असा बघत बसलेला आहे माणूस, आणि तो कॉन्सन्ट्रेट करतोय आणि मेणबत्तीकडे बघतोय. त्याला इंडियन ह्याच्यामध्ये मला वाटते त्राटक बोलतात, त्राटक. ओके, तो मेडिटेट करतोय त्याच्यावर बघत बसलाय. आता ह्याला तुम्ही इंटरनल मेडिटेशन बोलाल की एक्सटर्नल मेडिटेशन बोलाल? पहिले तर कुठला टाईपचा मेडिटेशन झाला? ज्ञान झाला, भक्ती झाला की कर्म झाला? कोणाला आहे? ओके, तो काय यूज करतोय? मेणबत्ती यूज करतोय. तो काहीतरी बाहेरसाठी गोष्ट बाहेर यूज करते गोष्ट काहीतरी, म्हणून तो एक्सटर्नल आहे. ओके, मेणबत्तीकडे बघत बसलाय म्हणून तो एक्सटर्नल आहे. आणि तो काय यूज करते? काहीतरी फिजिकल गोष्ट यूज करते ना, म्हणून तो कर्म म्हणजे तो फिजिकॅलिटी मध्ये, फिजिकल ह्याच्यामधला एक्सटर्नल आला. आता तोच माणूस डोलं बंद करून बसलाय आणि स्वतःची हार्ट बीट्स किंवा स्वतःचा श्वासोश्वास त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलाय. बसलाय तो, ब्रीद इन ब्रीद आउट, ब्रीद इन ब्रीद आउट असं करतो. आता ह्याला काय बोलाल तुम्ही? इंटरनल आहे की एक्सटर्नल आहे तो? हा इंटरनल आहे. ओके, तोच पहिल्या टाईपचा जो योग होता ना, फिजिकल योग, तो फिजिकल योग कसा आहे? इंटरनल आहे. कारण तुम्ही काहीतरी फिजिकल गोष्ट तुमच्या ब्रीदिंग फिजिकॅलिटी मध्ये आहे ना, ती त्याच्यावर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करून तुम्ही आतमध्ये करता. तो फिजिकल तुम्ही त्याच्यावर हे केलेलं आहे, तर त्याला काय बोलतात तुम्ही? फिजिकल मधला आला, पण तो इंटरनल योग आला. ओके, तसा भक्तीमध्ये पण आहे आणि तसा नॉलेजमध्ये पण आहे. म्हणजे थिंकिंग मध्ये, ब्रेनच्या ह्याच्यामध्ये पण आहे. ब्रेनच्या ह्याच्यामध्ये काय आहे तर पुस्तक घेऊन पुस्तक वाचते तो माणूस, हा पुस्तक वाचते, तो पुस्तक वाचते, हे करते, तो काय झाला? मेडिटेशनचाच एक प्रकार आहे. तो मेडिटेशनचा प्रकार आहे, कारण तो पुस्तक वाचते म्हणजे शास्त्र वाचते, हे वाचते, ते वाचते. जेव्हा तो वाचतोय ना, तेव्हा काय होते? त्याचा तो एक्सटर्नल काहीतरी गोष्ट वाचून त्याच्या मेंटल, त्याचा ब्रेनला तो कॉन्सन्ट्रेट करते, ब्रेनला कॉन्सन्ट्रेट करायला लावते. पण तोच माणूस बसून काहीतरी गोष्टीवर तो विचार करतोय, कुठल्या तरी शास्त्राच्या एका लाईनवर विचार करतोय, किंवा शास्त्रामध्ये काहीतरी वाचला होता, किंवा या महिन्याचा पराशा काय वाचला होता, त्या पराशावर तो विचार करतोय. डोलं बंद करून बसलाय आणि तो विचार करतोय, काय आहे ह्यानी असा बोलला, हा रब्बी असा बोलला होता, हा आपल्या कब्बाला क्लासमध्ये असा बोलला, मग असं झालं, मग हे काय आहे? हा जो मेडिटेशन आहे ना, तो हा नॉलेज लेवलचाच मेडिटेशन आहे, पण तो कसा झाला? इंटरनल झाला. ओके, तसं भक्तीचा पण आहे. तो माणूस तैलीम घेऊन वाचत बसलाय, एक्सटर्नल मेडिटेशन करतोय तो. आणि तो माणूस मनातल्या मनात नमाज करतोय, इंटरनल झाला ते. ओके, तर हे वेगवेगळ्या प्रकारचे मेडिटेशन आहेत, पण ते पण 2 मध्ये डिवाइड झालेले आहेत. क्वेश्चन्स, कोणाला काय क्वेश्चन्स आहे त्याच्यामध्ये? समजतंय सगळ्यांना? निसिम? येस जुडा, वी आर विथ यू. मला तरी समजते. कोणाला काय क्वेश्चन आहे तर प्लीज अनम्यूट अँड यू कॅन फील फ्री टू आस्क. ओके, आपल्यामध्ये तोरा आहे ना, नमाज पण आहे ना, 3 टाईप, 3 ह्याच्यामध्ये आपण आहे ना, तोरा पण बघितला ना, तो तोरा पण आपल्याला 3 गोष्टच करायला सांगते. एक काय गोष्ट करायला सांगते? तोरा लर्न कर, तोरा स्टडी कर, तोराचा हे कर. इजी, हु इज इजी?
इजी कोण आहे इजी? मला वाटते एली गडकर आहे. ओके एली गडकर. ओके एली I'm joining you from USA. Yeah, How are you? I will answer your questions, but let us go step by step. Otherwise, it will be like, because if basic is clear, na, we will be able to understand the whole thing. So I am clearing the basic so that everybody knows that what type of meditation they are doing, what is happening, and what is all that. Then we will go for specific questions also. Good, Okay. you're doing a fantastic job. Thank you. Yeah. Just give me, because if I break the flow, no, then everything will. I have to build everything again. So just be patient. Okay. Thanks. तर हा इंटरनल आणि एक्सटर्नल झाला ना. आता ह्याच्यामध्ये आहे ना परत दोन प्रकार आहेत. आता आपण किती बघितलं? 3 प्रकार. त्याच्यामध्ये परत 2 प्रकार म्हणजे 6 प्रकार झालं. आता ह्या 6 प्रकारामध्ये परत दोन प्रकार म्हणजे किती झालं? आता परत 12 प्रकार होतील. तर काय आहेत? एक आहे स्ट्रक्चर्ड आणि एक आहे अनस्ट्रक्चर्ड मेडिटेशन. स्ट्रक्चर्ड म्हणजे काय आहे? त्या गोष्टीला स्ट्रक्चर आहे काहीतरी, त्या गोष्टीला स्ट्रक्चर आहे, त्या स्ट्रक्चरनीच जायचा, ती मेडिटेशन आहे. आणि एक अनस्ट्रक्चर्ड मेडिटेशन आहे. अनस्ट्रक्चर्ड म्हणजे त्याला काय स्ट्रक्चर नाही आणि काय नाही, त्या हिशोबाने जायचा. मी एक्झाम्पल देतो तुम्हाला. स्ट्रक्चर्ड मध्ये काय आहे? स्ट्रक्चर्ड मध्ये तुम्ही महिन्याची तेलीम वाचता. ओके, महिन्याची तेलीम वाचता ना, तर महिन्याची तेलीम वाचताना कसं आहे, तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी, आज रोषोदेश आहे, रोषोदेश किसलेव चालू झाला, तर आज पहिल्या दिवसाची तेलीम वाचायची आहे. तर पहिल्या दिवसाचे 7 की 9 काय टप्पा आहेत ते वाचायचे तुम्हाला. तर ते तुम्ही वाचणार. मग दुसऱ्या दिवशी दुसरा वाचणार. तर ती स्ट्रक्चर आहे का? त्याला तुम्हाला स्ट्रक्चर दिलं आहे. 150 तेलमीचं 150 टप्पा आहे. ते 150 टप्पा तुम्ही या स्ट्रक्चरनी वाचायचे. ओके, आणि ह्या स्ट्रक्चरनी वाचायचे. आता हा कुठल्या प्रकारचा मेडिटेशन झाला? स्ट्रक्चर्ड मध्ये तुमचा एक्सटर्नल मेडिटेशन झाला, तुमचा भक्तीचा मेडिटेशन झाला, पण तुम्ही स्ट्रक्चर्ड करता, तो स्ट्रक्चर्ड मेडिटेशन झाला तो. आता त्याच्यामध्ये तुम्हाला अनस्ट्रक्चर्ड करायचं आहे, तर तुम्ही काय ठरवाल? नाही, मी अख्खी तेलीम वाचीन, मी रोज अख्खी तेलीम वाचीन, असं पण तुम्ही ठरवू शकता. किंवा मला जेवढी वाचता येईल तेवढी मी वाचीन. सकाळी 4 टप्पा वाचीन, दुपारी 10 टप्पा वाचीन, संध्याकाळी मला टाइम असतं मी 50 टप्पा वाचीन, रात्री आणि झालेलं रात्रीचं बाकीचं टप्पा वाचीन. अनस्ट्रक्चर्ड आहे, तुम्ही ठरवलंय आणि तुम्ही अनस्ट्रक्चर त्याला करून टाकला, अनस्ट्रक्चर झाला. हा एक्सटर्नल अनस्ट्रक्चर. तसा इंटरनल पण तुम्ही अनस्ट्रक्चर करू शकता. ओके, इंटरनली पण तुम्ही अनस्ट्रक्चर करू आणि स्ट्रक्चर्ड पण करू शकता. तसा मेंटल, हार्ट आणि फिजिकॅलिटी मध्ये पण अनस्ट्रक्चर्ड आहे. मी शब्दात पालीन, मी शब्दात एकदम 100% शब्दात पालीन. हा कुठला तुमचा मेडिटेशन झाला? फिजिकॅलिटी मध्ये. तुम्ही फिजिकॅलिटी मध्ये स्ट्रक्चर्ड मेडिटेशन आणलंय की फिजिकल एक दिवस मी स्ट्रक्चर्ड मेडिटेशन करेन, फिजिकॅलिटी मध्ये एक दिवस स्ट्रक्चर्ड मेडिटेशन करता तुम्ही. पण जेव्हा जेव्हा मला टाइम मिळेल तेव्हा मी मिचवा करत जाईन, जेव्हा जेव्हा टाइम मिळेल तेव्हा मिचवा करेल. हा अनस्ट्रक्चर्ड झाला. तुम्ही रोज मिचवा करायला धावता इथे तिथे, तो अनस्ट्रक्चर्ड झाला, कारण मिचवा तुम्हाला बोलून नाही येत आहे, तो अनस्ट्रक्चर्ड मेडिटेशन मध्ये झाला. ओके, पण ह्याच्यानी मी आता एक्झाम्पल तुम्हाला तेलीम आणि मिचवा ह्याचा का देतोय? त्याचा अर्थ असा नाही की तो मेडिटेशनचा प्रकार आहे करून, मी ह्याच्यासाठी देतोय की तुम्हाला समजासाठी. ओके, तर तुम्ही आहे ना भांडी घासायला पण घेतली ना, रोज 2 वाजता मी भांडी घासीन, तो पण स्ट्रक्चर मेडिटेशन झाला. 2 वाजलं की तुम्ही भांडी घासणार, 2 वाजलं की भांडी घासणार, तो स्ट्रक्चर मेडिटेशन झाला. तुम्ही जी गोष्ट रोज 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 करताय ना, ती मेडिटेशन झाली. सकाळी 5 वाजता मी रोज उठीन. ओके, मी सकाळी 5 वाजता रोज उठता, तो स्ट्रक्चर्ड मेडिटेशन झाला. तुम्ही 5 वाजले तर उठता, 5 वाजता उठता, तुम्ही स्ट्रक्चर्ड मेडिटेशन मध्ये गेला. तर मेडिटेशन फक्त रिलीजियस आणि स्पिरिच्युअलिटीच्या हिशोबाने नाही, तुमच्या लाईफ मध्ये तुम्ही जे जे करता त्या गोष्टीमध्ये पण तुम्ही ते देता. तर स्ट्रक्चर्ड आणि अनस्ट्रक्चर्ड आहे. कुठली माणसं असतात, मला झोप पुरी झाल्याशिवाय मी नाही उठणार, अनस्ट्रक्चर्ड आहे त्याचं मेडिटेशन, की माझ्या बॉडीला फुल रेस्ट मिळाल्याशिवाय मी उठणार नाही, अनस्ट्रक्चर्ड मेडिटेशन करते तो झोपेच्या बाबतीत. एक माणूस बोलते नाही 7 वाजता मी उठीन, तो स्ट्रक्चर्ड मेडिटेशन करते त्याच्या बॉडीच्या हिशोबाने. त्याच्यासाठी मग तो बाकीच्या गोष्टी सगळ्या ऍडजस्ट करते, ती वेगळी गोष्ट आली. पण मेडिटेशनच्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं. ओके, क्वेश्चन्स एनीबडी रिगार्डिंग व्हॉट वी कवर्ड? शरण आंटी, काय क्वेश्चन्स? निसिम, ओके? First class. Very good. Julia, Yes. Johnny here. Yeah, Johnny. See, हे जे ज्युइश मेडिटेशन आहे, स्ट्रक्चर्ड, अनस्ट्रक्चर्ड, इंटरनल, एक्सटर्नल आणि
नॉलेज अँड भक्ती, रिलिजन अँड हे म्हणजे कर्म म्हणजे ऍक्टिव्हिटी, हे फक्त ज्युईश प्रमाणे जे अप्लाय होते त्याच ज्युईश मेडिटेशन आहे की सेक्युलर थिंग्स ऑल्सो आर ज्युईश मेडिटेशन? सपोजिंग somebody is helping in the society, or somebody is helping randomly poor people, तो Jewish meditation झाला की नाही झाला? नाही, see, you need to understand meditation is something which you are doing repetitively. It is something which you do repetitively. रोज करता ना, ती रेपिटेटिव्ह करतात ना, ती ज्युईश मेडिटेशन झालं. म्हणजे आपण सकाळी उठून शहारीत करायची आहे. आपल्या ह्याच्याप्रमाणे सकाळी उठून शहारीत करायचे. तर माणसं म्हणून आपण लहान मुलांना 13 वर्ष झाल्यावर ते फिलिंग देतो, हे देतो, सगळं करतो. आता ते जेव्हा तो मुलगा करतो ना स्टार्टमध्ये जेव्हा करत असतं ना, तेव्हा ती मेडिटेशन नसतं त्याच्यासाठी तो त्याच्या डॅडी मम्मीनी सांगितलं, आजोबा आजीनी सांगितलं, म्हणजे तो रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून करत असतं. पण एक टाइम असं येतं ना की त्याच्याकडे चॉईस असतं की ते करायचं की नाही. एक टाइम येतं आपल्या लाईफमध्ये, सगळ्यांच्या लाईफमध्ये सगळ्या गोष्टी करताना एक टाइम येतं की मी ह्या बायकोबरोबर राहू की नको राहू, की मी ह्या नवऱ्याबरोबर राहू की नको राहू. आणि मग ते आपण चॉईस करतो ना की राहायचा नाही राहायचा. तसा तो मुलगा चॉईस करतो की नाही, मी सकाळची शहारीत करीनच. आणि मग तो मुलगा ती सकाळची शहारीत करत जातं ना, तो शहारीत त्याच्यासाठी मेडिटेशन होतं. कारण नाव ही इज डुईंग इट ऑन हिज ओन, बिकॉज ऑफ हिज ओन चॉईसेस. ही इज डुईंग इट and he is not missing it. तो हे करतं. And when this happens now, what happens is then the thing na, whatever you are doing, the thing starts. Now you go in the meditative mode, and when you go in the meditative ऑटो मध्ये जातो तू. आणि मग ऑटो मध्ये गेल्यावर ना, then you are not interested in what is the prayer, you are not interested in what is happening in the prayer and everything, and then you try to that thing na, you connect to through your essence. आपण आहे ना आपल्या एसेन्स बरोबर कनेक्ट व्हायला लागतो. therefore it is better that you do something which you are going to do repetitively आपण जे करणार आहोत ना, तो it is better that you do it spiritual thing. If you are doing spiritual thing na, so automatically you will be attracted towards spirituality. If you are doing something which is secular, okay, and you are doing it repetitively म्हणजे रोज करतोय, okay, but your goal is not spiritual, okay, it's secular and you are doing, and sometimes it happens that then you take it on your केलाच पाहिजे, मला अमुक गोष्ट केलीच पाहिजे, हे मी करीनच, आणि then you start to do it as a meditation. So you are doing it meditation is, but the thing is you will only understand yourself because you are doing it as a meditation. The meditation allows you to understand yourself only. You will understand what is your physicality, you will understand what is your social life, how it impacts your social life. You will understand your psychology, how your psychology is dependent on that. And when you try to go inside now, you will feel that there is something which is missing because you didn't connect it to spirituality. And what is missing, that then you in the in searching for that now, then you start to search for spirituality. In the then process. people in the process you start to spirituality साठी सर्च करायला लागतो. मग तो स्पिरिच्युअलिटी सर्च करायसाठी जो टाइम आहे ना, तो टाइम इट कॅन बी वन मंथ, वन डे, 1 year or 10 years, you don't know. पण प्रेयर नाही, म्हणजे यू आर डुईंग इट स्पिरिच्युअल थिंगच तुम्ही मेडिटेटिव्ह मध्ये केली ना, तर काय होतं की तो हे नाही येत तुम्हाला. वेन यू गो इनसाइड युअर कोर ना, देन यू अंडरस्टँड की मोठ्या रियालिटी मध्ये मी कनेक्ट होते करून. ओके, टेक्निकल लँग्वेज मध्ये मी तुम्हाला सांगतो. टेक्निकल लँग्वेज में सायकोलॉजिकल लँग्वेज आय टेल यू. अ human being, you, me, everybody, okay, we are in this world in 4 levels. आपण 4 लेवल वर ह्या जगामध्ये वावरत असतो. ओके, द फर्स्ट लेवल इज आवर फिजिकल बिंग. आपली फिजिकॅलिटी आहे, आपल्या फिजिकल बॉडी, फिजिकल नीड्स, फिजिकल इन्स्टिंक्ट, एव्हरीथिंग फिजिकल. आपला जो फिजिकल आहे ना, त्याच्यामध्ये आपण राहत असतो. आणि वी ट्राय टू आपल्या फिजिकल नीड्स आपण हे करायला बघत असतो.
सेकंड लेवल इज ना आवर सोशल वर्ल्ड आहे आपला. माणूस आहे नुसतं फिजिकल ह्याच्यामध्ये नाही राहत, सोशल वर्ल्ड मध्ये पण राहतं. त्याला रिलेशन्स पाहिजे असतात, त्याला लव्ह पाहिजे असतं, फॅमिली पाहिजे असतं, फ्रेंड्स पाहिजे असतात, एक्झिस्टन्स, सोशल एक्झिस्टन्स असतं त्याचा. दिस इज द सेकंड लेवल. थर्ड लेवल is psychological level. Psychological level is what, how everything is impacting him inside. त्याचे इमोशन आहेत, ही हॅज सम इमोशन्स, अँड हाऊ इमोशन्स जर फिजिकल गोष्टींवर कसं त्याचे इमोशन येतात, आपला सोशल गोष्टींवर कसं इमोशन्स होतात, हाऊ समथिंग इज लवेबल, हाऊ समथिंग ही इज गेटिंग अँग्री, हाऊ दिस रिलेशन इम्पॅक्ट्स हिम. हे 3 लेवलवर आहे ना तो ह्या जगामध्ये जगतंय. आणि फोर्थ लेवल जो असतो ना, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, इट इज हिज कोर लेवल. Core level is something which is his inside, and this is usually satisfied by our society, our culture. So our culture tells you what to do. आपण त्याच्यामध्ये शोधाशोध नाही करत, आपण कल्चरवर डिपेंड राहून आपण ती गोष्ट करत असतो. आणि दॅट इज हाऊ यू आर इम्पॅक्टिंग एव्हरीथिंग. ओके, how your psychological, social and your physical being is impacting everything around, all the reality around. This is म्हणजे, आणि वेन यू आर ह्या 4 लेवलवर माणूस जगत असतं ना, त्या 4 लेवलवर जगताना आहे ना, तो माणूस स्लोली आहे ना, स्लोली आतमध्ये येत असतं. व्हॉट मेडिटेशन डज इज, मेडिटेशन हेल्प्स यू टू मेक ऑल द फोर लेवल्स अलाइन टुगेदर. आणि जर ते अलाइन झालं ना, तर यू कॅन ट्रॅव्हल डायरेक्टली टू द कोर. But what happens? Some people are stuck in physicality. Some people are stuck in relations. Some people are stuck in psychological problem. मला प्रॉब्लेम आहे, स्ट्रेस आहे, हे आहे, ते आहे, डिप्रेस आहे मी. अटकतात त्या सगळ्या गोष्टींमध्ये. बट meditation, if you are doing meditation, therefore what scientific world is telling you, scientific world is telling you to be meditation kara. If you meditate, you won't feel depressed. If you meditate, you will be healthy. If you meditate, your relations will be good with people. But it is the other way around. Meditation is supposed to bring all your 4 levels of existence into alignment, and this happens step by step. एकदम एक साथ नाही होत, स्टेप बाय स्टेप होत. पण प्रत्येक माणूस असतो ना, तो वेगवेगळ्या टाईपचा माणूस आहे. कोण माणूस आहे तो फिजिकल माणूस आहे, कोण माणूस आहे तो रिलेशन सोशल माणूस आहे, कोण माणूस आहे तो सायकोलॉजिकल माणूस आहे. त्या हिशोबाने त्यांनी तो मेडिटेशन घेऊन तो मेडिटेशन केला ना, तर इट इज इझियर फॉर हिम टू अलाइन एव्हरीथिंग. बिकॉज टू अलाइन एव्हरीथिंग ना, तुम्हाला जर 4 बॉक्स घेतलं ना, तर 4 बॉक्स मधला तुम्हाला कुठल्या बॉक्स मध्ये सगळी बाकीची 3 बॉक्स ठेवायचे ते पहिला ठरवायला लागतं ना, की पहिल्या बॉक्स जिथं आहे तिथं सगळं बॉक्स ठेवायचं, की दुसरा बॉक्स तिथं आहे तिथं ठेवायचं, की तिसरा आहे तिथं ठेवायचं, की चौथा आहे तिथं ठेवायचं. सो द 3 levels of meditation, the karma and all this, what is this? This is like where your box is, and then you decide from where तुमचा जो बॉक्स आहे ना, त्या बॉक्स मध्ये बाकीच्या गोष्टी अलाइनमेंट आणायच्या तुमच्या. Okay, so this is technical. Okay, I am not Jewish or anything. This is technical how meditation works. But meditation is only what it is doing. It is making everything in alignment. So now if you are doing secular and everything, secular meditation, what happens is like it will bring you in alignment with your core, and the core will be secular core. And what is the secular core? The secular core is the core which is given to you by your culture and your society. So you will think that you are doing everything for the greater good, but that greater good is decided by the culture in which you are living. Spirituality, what is that? Spirituality is what? Spirituality is something which is not only cultural, it is like multicultural. Because spirituality in every culture, if you look for spirituality, now love is good in every culture, anger is bad in every culture. ओके, म्हणजे कल्चरल ह्याच्यामध्ये आहे ना, कुठल्या तरी गोष्टी आहेत ना, एकदम म्हणजे एव्हरीबडी नोज दॅट इज द राईट थिंग. सो वेन यू टेक स्पिरिच्युअलिटी ना, तर व्हॉट स्पिरिच्युअलिटी डज इज इट डझंट फिट यू इन द बॉक्स ऑफ कल्चर, इट फिक्सेस यू इन द बॉक्स ऑफ द बिगर पिक्चर, द वर्ल्ड, not the world, what the reality. Okay, so it fixes you in the reality. So therefore it is better to take spiritual meditation, because what spiritual meditation does is it fixes you in the bigger picture. People who do spiritual meditation na, in the end they know that everything, every world, everything is equal.
From where this terms come that the Hindu philosophy ना एंड मध्ये कुठे जातं हिंदू फिलॉसॉफी की सगळ्या माणसांमध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये जो आत्मा आहे ना तो एक आहे, जो सोल आहे ना तो एक आहे. तो असा लास्ट मध्ये ती लोक तिथं पोहोचलं. ज्युइश ह्याच्यामध्ये तोरा काय बोलते आपल्याला की माणूस हा देवाच्या इमेज मध्ये बनलेला आहे. इट डझंट हॅव टू बी ब्लॅक व्हाईट ग्रीन येलो, कुठल्या कलरचा माणूस आहे ते नाही, कुठला पण माणूस असेल तो देवाच्या इमेज बनलेला आहे. तोरा असं नाही बोलत की हिंदू माणूस बनलेला आहे की ज्युइश माणूस बनलेला आहे, माणूस बनलेला आहे. एव्हरी मॅन इज मेड इन द इमेज ऑफ गॉड. when spirituality takes you to that point na, then your behavior with the world, your psychological behavior, social behavior, physical behavior, everything changes. Now you operate from something which is bigger, greater, and then you connect to the truth. Okay, so this is what spiritual meditation does. Secular meditation means what? Secular meditation means like you can take a stone, watch the stone मध्ये हे करू शकता तुम्ही. ओके, सेक्युलर मेडिटेशन म्हणलं, सेक्युलर मेडिटेशन असं आहेच नाही. जे मेडिटेशन सेक्युलर मेडिटेशन व्हॉट वी से नाही, इट इज समथिंग विच केम फ्रॉम द स्पिरिच्युअल ट्रेडिशन ओनली. सेक्युलर मेडिटेशन म्हणजे काय नवीन काय शोध नाही लावला त्यांनी, बट दे डोंट. तिथं हिंदू लोक बोलतात की तू कुठल्या तरी देवाची मूर्ती घेऊन बस, तर ते बोलतात मूर्ती नको घेऊ, तू दगड घेऊन बस किंवा तू मेणबत्ती घेऊन बस किंवा तू डू समथिंग, यू लिसन टू द म्युझिक. ते बाय काय बोलतात ते अल्फा बीटा गामा रे साऊंड वेव्हला ऐकते. इट इज समथिंग विच इज फ्रॉम स्पिरिच्युअल मेडिटेशन ओनली, स्पिरिच्युअलिटीच्याच मेडिटेशन मधून आलेलं आहे. ओके Okay, thanks, Judah. Yeah, very much. ओके. तर मेडिटेशनचा जो ज्युइश प्रकार आहे ना, तो ज्युइश प्रकार आपल्याला काय करतं, ज्युइश प्रकार तुम्हाला आहे ना त्या मेडिटेशन मध्ये इट इज फिक्स्ड, आपल्याला फिक्स करून दिलेलं आहे त्या लोकांनी. आपल्याला स्पेशल नाही करायला लागत. तुम्ही जेव्हा आपला रिलिजन पाळता किंवा तोरा वाचता हे वाचता, प्रत्येक गोष्टीमध्ये ना त्या लोकांनी असं टाकलेलं आहे ना की तुम्ही त्याच्यामध्ये गेल्यावर थोड्या टायमाने आहे ना तुम्ही मेडिटेटिव्ह मोडमध्ये जाता. थोड्या टायमाने म्हणजे 1 तासात 2 तासाने नाही, इट डिपेंड्स अपॉन हाऊ लॉंग यू आर डुईंग इट. एक्झाम्पल लाईक आय एम डुईंग शहारीत फ्रॉम लॉंग टाइम. मी लहानपणापासून शहारीत करतो आणि मग मी मोठा झाल्यावर तेफिलीन म्हणजे 13 वर्ष झाल्यावर तेफिलीन वगैरे दिल्यावर हे केल्यावर मग मी ती कंटिन्यू करतो. पण आता मी जेव्हा शहारीत करतो ना, तर शहारीत करतो तर मी मेडिटेटिव्ह ह्याच्यामध्ये जातो. का? बिकॉज आय एम डुईंग इट सो लॉंग, एवढ्या वर्षापासून ह्याच्यामध्ये करतो ना, तर त्याच्यामुळे काय होतं की तो आपोआप तो गोष्ट आहे ना आपल्याला मेडिटेटिव्ह मोडमध्ये घेऊन जातो. सेम विथ आपला जो आमिदा आहे ना, तो आमिदा आहे ना 3 टाइम बोलायचं असतं, दिवसातून 3 टाइम आमिदा करतो आपण. आणि 3 टाइम आमिदा करतो तर त्याच्याने काय होतं, 3 टाइम आमिदा करून तो बाहेर होतं. आणि बाहेर झाल्यावर माणसं फास्ट करायला लागतात. आपण मशीद बघलं ना, माणसं फास्ट नसतं करायचं आमिदा. जेव्हा ज्या ह्याच्यामध्ये तुम्हाला जेवढा बाहेर झाला हे झालं ना, त्याच्यामध्ये तुमचा कॉन्सन्ट्रेशन वाढून यू हॅव टू बी इन दॅट. वेन यू चूज दॅट आय विल बी डुईंग आमिदा आणि मी आमिदा करेन आणि मग आमिदाचं मिनिंग काय हे सगळं माहिती पडल्यावर तुम्ही जो आमिदा तेवढा कॉन्सन्ट्रेशन याच्याने करता ना, तेव्हा तो आमिदा तुम्हाला मेडिटेटिव्ह मोडमध्ये घेऊन जातो. इट विल टेक यू टू द मेडिटेटिव्ह. आय विल टेल यू अबाउट व्हॉट आर द मेडिटेटिव्ह, हाऊ युअर ब्रेन वेव्स अँड एव्हरीथिंग गोज टू द मेडिटेटिव्ह मोड. बट मेडिटेटिव्ह मोडमध्ये घेऊन जातो. Okay, and when you go in the meditative mode, what happens is like then you start to connect. म्हणजे तुम्हाला आहे ना डोंगरावर जाऊन 12 वर्ष बसायची गरज नाही. आपण जे करतो ना त्या गोष्टीमध्ये तुम्ही जे कंटिन्यू ह्याच्यामध्ये केलं ना, म्हणजे जी गोष्ट रोज करायची ती रोज केली, जी गोष्ट कधी आपल्याला शब्दातला करायची शब्दातला केली, जी गोष्ट जेव्हा करायची तेव्हा केली ना, सणामध्ये जे करायचं ते सणामध्ये केला, it automatically takes you into the meditative mode. You don't need to go and sit in the jungle or on a top of a mountain and तो काय बोलतात त्या मोड मध्ये जायसाठी करा. तर ज्युइश ह्याच्यामध्येच बसवलेलं आहे, आपल्या एव्हरीडे लाईफ मध्ये बसवलेलं आहे. का बसवलेलं आहे? ओके, आता मी तुम्हाला त्याचा एक्सप्लेन करतो का बसवलेलं आहे. ओके, फर्स्ट ऑफ ऑल यू अंडरस्टूड व्हॉट आर डिफरंट टाइप्स ऑफ मेडिटेशन अँड एव्हरीथिंग. ओके, आता ओके, आता हिब्रू मध्ये आहे ना मेडिटेशनला आहे ना हित बोधेत असं नाव दिलेलं आहे, पण हित बोनेन पण नाव दिलेलं आहे. आता वेगवेगळी नावं काय आहेत ना, याचं कारण आहे, कारण बादादचा अर्थ आहे सेक्ल्यूड करायचा म्हणजे
एकटा राहायचा. आता हित बोधेत म्हणजे काय करायचं? हित बोधेत म्हणजे यू हॅव टू सेक्लूड युअर सेल्फ. आता सेक्लूड युअर सेल्फ हा हित बोधेत, ह्याचा तुम्ही जर ट्रान्सलेशन केलं तर मेडिटेट होतं. पण मेडिटेट कुठल्या टाईपचा मेडिटेट झाला? हा सेक्ल्यूड करायचा, स्वतःला सेक्ल्यूड करायचा. मग तुम्ही तुमच्या माइंड मध्ये तुम्हाला स्वतःला सेक्ल्यूड करा, किंवा रूम मध्ये एखादा बंद करून तुम्ही स्वतःला सेक्ल्यूड करा, किंवा सगळ्या माणसांपासून तुम्ही लांब जाऊन एका ठिकाणी तुम्ही सेक्ल्यूड करा. तर वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही सेक्ल्यूड करू शकता. ओके, तर त्याला हित बादात बोलतात. हित बादात म्हणजे आता तुम्ही एकटा बसून तेलीम वाचा. ओके, कारण तुम्ही सेक्ल्यूड करून एकटा रात्री उठून सकाळी उठून कसा एकटा माणूस तेलीम वाचते, तो हित बाधेत बोधेत करते. आता तुम्ही 10 माणसांमध्ये नमाज करता, आपण नमाज करतो ना 10 माणसांमध्ये, 10 माणसांमध्ये नमाज करताना मग तुम्ही हित बोधेत नाही करू शकत तिथं. का? कारण हित बोधेत काय आहे? सेक्ल्युशन आहे. तुम्ही 10 माणसांमध्ये आहे ना. मग तुम्ही जेव्हा ग्रुपमध्ये 10 माणसांमध्ये किंवा ह्याच्यामध्ये करता, किंवा तुम्ही म्हणजे स्वतःला सेक्ल्यूड नाही करू शकत कुठल्या म्हणजे मेंटली, इमोशनली किंवा कशाने, तर त्या टायमाला मग हित बोधेत नाही बोलतात, त्याला हित बोनेन बोलतात. हित बोनेन म्हणजे काय? कंटेम्पलेशन. म्हणजे तुम्ही ना स्वतःला त्या गोष्टीवर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करून त्या गोष्टीवर तुम्ही कंटेम्पलेट करता. म्हणजे आपण नमाज करताना मशीदमध्ये ना, नमाज करताना आपण आपली सिदूर उचलून आपल्या सिदूरमध्ये आपण वाचत असतो. हजन बाबा वाचते, सगळी माणसं असते, पण आपल्या आपल्या मनात पण आपण वाचत असतो. तर तो कुठला मेडिटेशनचा प्रकार होता? हित बोनेन. ओके, हित बोनेन म्हणजे काय? म्हणजे आपण कॉन्सन्ट्रेट करतोय त्याच्यामध्ये, हे करतोय. किंवा आपण एखाद्या तोरा वाचताना तोरामध्ये आपण जेव्हा कॉन्सन्ट्रेट करतोय, हे करतोय ना, तर त्याला पण आपण हित बोनेन बोलू शकतो. तर असा वेगवेगळ्या प्रकारचं नाव आहे हिब्रू याच्यामध्ये. पण इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करताना हित बोधेत केला की हित बोनेन केला, ट्रान्सलेट इंग्लिशमध्ये मेडिटेटच होईल ना, कारण इंग्लिशमध्ये वेगवेगळे वर्ड नाहीत मेडिटेशनसाठी. तर इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलं तर तोच होईल. पण त्याचा मिनिंग समजायसाठी तुम्हाला त्या मिनिंगचा रूट समजून, हे समजून जर समजला ना, तर तुम्हाला समजतं की तो कुठल्या टाईपच्या मेडिटेशनचा बोलतोय. एक टाईपचा मेडिटेशन मी गेल्या टायमाला बोललो, त्याला आहे ना साखाक बोलतात. शीन, योद आणि हे, म्हणजे खाक सामया बोलतो ना आपण, तो काय मेडिटेशन आहे? तो मेडिटेशन आहे म्हणजे आपण सकाळची नमाज करतो ना, सकाळची नमाज करतोय. पण आता एवढ्या वर्षापासून मी सकाळची नमाज करतोय, तर सकाळची नमाज करताना मी बाहेर झाली आहे ती मला नमाज, आणि मी ती नमाज करतोय. किंवा आपण वैत्यन लेखा, मलिद्यामध्ये वैत्यन लेखा बोलतात माणसं, बघितलं तुम्ही? वैत्यन लेखा हाय लोहिम, आणि सगळी माणसं कशी हाय मध्ये जातात. ती तोंडाची मेडिटेशन आहे. आपण एवढा टाइम वैत्यन लेखा ऐकला, एवढा टाइम वैत्यन लेखा बोललोय, आणि एवढा टाइम वैत्यन लेखा सगळ्यांबरोबर बोलून आपण त्या हाय मध्ये गेलोय ना, की आपण वैत्यन लेखा ऐकला आणि आपण वैत्यन लेखा बोलायला लागलो ना, की आपण सगळेजण हाय मध्ये जातो, आपण सगळेजण मेडिटेटिव्ह स्टेट मध्ये जातो. तसं ती एक टाईपची मेडिटेशन आहे, बोलाची मेडिटेशन, स्पीकिंगची मेडिटेशन. जसं मंत्री लोक, आता मी तुमच्या संगती बोलतोय, तर तुमच्या संगती बोलतोय, तर वर्ड जर कमिंग आउट, माझ्या तोंडातून बाहेर निघतायत शब्द, मेडिटेशनचा प्रकार आहे तो. का? कारण आय एम कनेक्टेड टू द कोर, अँड बिकॉज आय एम कनेक्टेड, एव्हरीथिंग इज कमिंग आउट. तो बाहेर येते. ती इट इज अ टाइप ऑफ मेडिटेशन विच इज युझिंग साऊंड. ओके, तर हे साऊंडनी यूज करायचा, आणि हे सगळं वेगवेगळे प्रकार आहेत ना, इट इज नॉट डिफरेन्शिएटेड. आपल्या ह्याच्यामध्ये डिफरेन्शिएट करून त्याच्यामध्ये वेगवेगळं दिलेलंच नाही, बिकॉज इट इज समथिंग विच इज गिव्हन ओव्हर टू एव्हरीबडी, सगळ्या माणसांना दिलेलं आहे. एक जमाना असा होता, फर्स्ट टेम्पल पिरियडच्या पहिले, फर्स्ट टेम्पल बनवलं ना, त्याच्या पहिले पिरियड असा होता की त्या टायमाला ना नुसतं आहे ना प्रॉफिट्स लोक जे व्हायचं ना, ते प्रॉफिट लोकांच्या स्कूलमध्ये जे जायचं ना, प्रॉफिट लोकांचे जे स्टुडंट होतं, एलिया वन्नाबी आणि हे सगळे प्रॉफिट आहेत ना, सॅम्युएल, ते प्रॉफिट आहेत ना, तर ते प्रॉफिट लोकांची स्कूल असायची. स्कूल म्हणजे येशिवा असायचा, आणि त्या येशिवामध्ये जाऊन ती मुलं शिकायची. त्या लोकांनाच फक्त ह्या गोष्टी शिकवल्या जायचा, की काय प्रकार आहे मेडिटेशन, काय आहे, कसा मेडिटेशन करायचा, म्युझिकवर कसा मेडिटेशन करायचा, वेगवेगळ्या प्रकारचं मेडिटेशन कसं करायचं, आणि ते मेडिटेशन त्या स्कूल मधल्यांनाच शिकवायचं. आणि त्या लोकांना जेव्हा शिकवायचं ना, तर त्याच्यामधला कुठला तरी एखादा मुलगा आहे ना, तो प्रॉफिट रूट पर्यंत पोहोचायचा, प्रॉफिट व्हायचा. पण फर्स्ट टेम्पल, सेकंड टेम्पलच्या नंतर, फर्स्ट टेम्पल डिस्ट्रॉय झाल्यावर काय केला, फर्स्ट टेम्पल डिस्ट्रॉय झाल्यावर जेव्हा सेकंड टेम्पल बिल्ड केला ना, तेव्हा त्या टायमाच्या प्रॉफिट्स लोकांनी, मलाकी, नाहूम, ही लोक जे प्रॉफिट, त्या टायमात 3 प्रॉफिट होतं, त्या प्रॉफिट लोकांनी सगळ्यांनी काय ठरवला, की जर हे आपण सगळ्यांना नाही शिकवलं ना, तर ही लॉस्ट होईल. कारण ही गोष्ट आपल्या रिलीजन मध्ये एंड पर्यंत राहिली पाहिजे. म्हणून त्या लोकांनी काय केला, ते अशा गोष्टींमध्ये टाकल्या ना, की ते आपल्याकडे राहील कायमचा, त्याच्यासाठी स्पेशल ट्रेनिंग घ्यायला नको.
पहिली गोष्ट त्या लोकांनी काय केली, त्या लोकांनी सेमोने एसरे लिहिला, म्हणजे आमिदाची नमाज लिहिली. आपली आमिदाची जी नमाज आहे ना ती त्या लोकांनी लिहिली आणि त्याच्यामध्ये त्या लोकांनी टाकला ते सगळा, की आमिदा उभा राहून आमिदा असा करायचा, असा मागं ये, असा पुढे ये, असा वाक. याच्यात सगळ्या मेडिटेशन आहे. तुमच्या बॉडीची मेडिटेशन आहे, तुमच्या भक्तीची मेडिटेशन आहे, तुमच्या इंटेलेक्च्युअलची मेडिटेशन, सगळी मेडिटेशन आमिदामध्ये येतं. ती मेडिटेशन त्यांनी टाकून काय केली, सगळ्यांना देऊन टाकली. त्याच्यासाठी स्पेशल ट्रेनिंग नाही ठेवली. आणि आपल्या रिलीजन मध्ये, आपल्या ह्याच्यामध्ये त्या सगळ्या मेडिटेशन सगळ्या गोष्टींमध्ये आला. तुमचा शब्दाचा किद्दूश करायचा त्याच्यामध्ये पण मेडिटेशन आहे, तुमचा आमोत्सी करतात त्याच्यामध्ये पण मेडिटेशन. सगळ्या गोष्टींमध्ये त्या लोकांनी मेडिटेशन केलं आणि सगळ्या गोष्टींमध्ये त्या लोकांनी त्या वेगवेगळ्या नमाजी वेगवेगळ्या हे सगळं करून त्या लोकांनी आपल्याला आयता टेबल मांडून दिलेला आहे. म्हणून आपल्याला काय वाटतं की मेडिटेशन हा आपल्या रिलीजन मध्ये नाही आहे, पण मेडिटेशन आपल्या रिलीजन मध्ये आहे. आपला मेडिटेशन वरच रिलीजन हे आहे. पण आपलं रिलीजन कसं आहे की आपण स्टार्ट पासून स्टार्ट करतो. मूल पैदा झाला ना तेव्हापासून आपण स्टार्ट करतो त्याची ट्रेनिंग. 12 वर्षाचा, 14 वर्षाचा आणि 20 वर्षाचा झाल्यावर ट्रेनिंग नाही चालू होत आपल्यात. आपल्यात मुलगा पैदा झाला की त्याची ट्रेनिंग चालू होतं. 8व्या दिवशी दूध मध ब्रँडी देतो सुद्धा ट्रेनिंग चालू. आणि ती ट्रेनिंग मग 13 वर्षाचं झाल्यावर त्याला हे करायला तुला पाहिजे. मुलगी असेल 12 वर्षे झाल्यावर हे केलं पाहिजे. मशिदीत नेतो, शेमायसल शिकवतो. हे सगळ्या गोष्टी आहे ना, ती कशी आहे, ती मेडिटेशनची ट्रेनिंग आहे. पण ती ट्रेनिंग स्टार्टला चालू होतं आणि आपल्या लोकांना समजत पण नाही की आपली मेडिटेटिव्ह लेवल कधी कधी कशी वाढत गेली. ते कशी वाढत गेली आपल्याला समजतच नाही ती मेडिटेटिव्ह लेवल. आणि एक एजला आल्यावर आहे ना माणसांना समजायला लागतं की अरे मला अजून याच्यामध्ये अजून काय केलं पाहिजे, मला अजून केलं पाहिजे, मला हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. नॉर्मल सेक्युलर जगामध्ये असं नसतं. आपल्या ह्याच्यामध्ये असं होतं ना, तर आपल्याला काय वाटतं की सगळ्या कम्युनिटीमध्ये सगळ्या जगामध्ये असंच होतं. नॉर्मल अशामध्ये नसतं. मी माझ्या फ्रेंड्स लोकांमध्ये बसलो ना, फ्रेंड्स माझे जे फ्रेंड्स आहेत, खास फ्रेंड लोक आहेत एकदम, त्यांच्यामध्ये मी बसलो ना तर त्यांच्याबरोबर बसून मी ना ह्या गोष्टी नाही बोलू शकत. त्या लोकांना समजतच नाही या गोष्टी. त्या लोक ह्या लेवलला पोचलंच नाहीत. का? कारण त्यांच्यामध्ये बिल्डिंग नाही आहे. आपल्यामध्ये बिल्डिंग आहे. तर आपल्यामध्ये जर मी उद्या मशिदी पण मध्ये बोलायला गेलो ना तर 13 वर्षाची घेऊन 100 वर्षाचा पण माणूस बसला ना तर त्याला ह्या गोष्टी समजतील. कारण बिल्डिंग आहेत, बिल्डिंग केलेलं आहे आपल्या सिस्टम मध्ये. तर आपल्याला ते गोष्टी समजतात. आपल्याला त्याच्यासाठी स्पेशल ट्रेनिंग स्पेशल हे नाही घ्यायला येत. मी आज सायकोलॉजीचा तुम्हाला तो 4 लेवल सांगितलं ना, सायकोलॉजीचा लेवल तुम्हाला सगळ्यांना समजलं असतील. का समजलं असतील? जो सायकोलॉजी नाही शिकलाय ना त्या माणसाला पण आपल्या ह्याच्यामध्ये ना सायकोलॉजी समजतं. दुसऱ्या ह्याच्यामध्ये असं नाही. तो माणूस मला बोलेल अरे मला सायकोलॉजी काय तेच नाही माहिती, सायकोलॉजीचा कधी स्टडीज नाही केला. तर फरक आहे हा. पण आपण आपल्या नजरेने जग दुनिया बघतो ना. आपण लाल चष्मा घातला तर जग लाल दिसतं, आपण रागीट असतो तर अख्खा जग रागीट दिसतं. तसा पॉझिटिव्ह मध्ये पण तसाच आहे. आपण पॉझिटिव्ह चष्मा घातला ना तर आपल्याला अख्खा जग पॉझिटिव्ह दिसतं. आपण आपल्याला वाटतं की अख्खा जग आपल्यासारखंच आहे, आपल्या लोकांसारखंच आहे, हुशार, सगळा मनाने चांगला, हे ते नसतं. जग जरा वेगळा आहे. पण दॅट इज अ गुड थिंग विच हॅपन्स बिकॉज व्हॉट हॅपन्स इज कुठला पण ज्युइश माणूस असला ना, तो सेक्युलर असो की नॉन सेक्युलर असो की रिलीजियस असो की एथिस्ट असो, पण तो ज्युइश असला ना तर त्याचा आहे ना सोसायटीमध्ये वागण्याचा एक प्रकार जो असतो ना, त्या प्रकाराने ना माणसांना वाटतं की अरे हा वेगळा आहे माणूस करून. कारण बिल्डिंग केलेलं आहे आपल्या सिस्टम मध्ये, ते बिल्डिंग झालेलं आहे. आणि एवढा बिल्डिंग झालेला आहे ना की आपल्यामध्ये त्याच्यामध्ये आपण इंटरेस्टच नाही घेत बघायला, शिकायला, हे करायला. व्हॉट आय एम डुईंग ना, आय एम जस्ट टेलिंग यू की तुमच्यामध्ये जेव्हा तो मेडिटेटिव्ह मोड मध्ये जाईल ना तर तुम्हाला अंडरस्टँड व्हायला की आता मी मेडिटेटिव्ह मोड मध्ये चाललोय. देन यू कॅन कनेक्ट विथ स्पिरिच्युअलिटी. बिकॉज काय होतं, आपण स्पिरिच्युअलिटी ना नुसता आहे ना असं धडकत असतो. किप्पूर आला की माफ मागायचा, न्यू इयर आला की शोफार ऐकायचा. म्हणजे आपण मग असं ठरवतो की स्पिरिच्युअलिटी सांगते तेव्हाच कनेक्ट करून आपण कशाला रोज कनेक्ट करायचा. पण मग तर तुम्ही रोजच कनेक्ट करू शकत असाल ना स्पिरिच्युअलिटी सांगते, तर इट विल बी बेटर. किप्पूरच्या नंतर दुसरा दिवस किती चांगला वाटतं ना, तसा रोजचा दिवस तुम्हाला चांगला वाटेल तुम्ही जर कनेक्ट झालं तर स्पिरिच्युअलिटी सांगते. So therefore I am explaining you what is Jewish meditation. Jewish meditation inbuilt आहे आपल्या याच्यामध्ये. Questions? निसिम भाई आओ. हाँ जुड़ा, मी आहे.
चांगलं झालंय, मला समजते. कोणाला काही क्वेश्चन आहेत प्लीज विचारा. इंटरेस्टिंग होती ती बात. आपल्यामध्ये तुझं बोलतच नाही, बाय डिफॉल्ट आपली सेटिंग, आपला अवेअरनेस लेवल वेगळा आहे. तो पॉइंट छान वाटला मला. नाही तसंच आहे. शेमा इस्रायल हे शेमा, आता ना माणसांना बोलतात की तू आहे ना 1008 वर टाइम आहे, 108 टाइम हा मंत्र बोल, तो मंत्र बोलते. आपल्यामध्ये तसं नाही. तुला शेमा इस्रायल दिलाय, तो मंत्र आहे. शेमा इस्रायल इज योर मंत्र. जर एखादा माणूस आहे ना 1008 टाइम रोज मंत्र एक तासाला 24 आवर्स किती 1000 टाइम बोलला आणि मग एवढा दिवस बोलला, त्याचा जो इफेक्ट होतो ना त्याच्यावर, तो तुम्ही एकदा शेमा इस्रायल केला तर तुमच्यावर होतं. का? तुम्हाला जर भीती वाटली, खूप काहीतरी झालं आणि तुम्ही शेमा इस्रायल केला तर कसं लगेच तुम्ही रिलॅक्स होता, काम होता. म्हणजे मी माझ्या मनातली बात नाही सांगत, मी सगळ्यांच्या मनातली बात सांगतोय की कधी काय झाला आणि तुम्ही शेमा इस्रायल केला तर तुम्ही लगेच काम होता की नाही, एकदम थंड होता की नाही, एकदम तुमचा माइंड बिंड एकदम हे होतं की नाही. माइंड एकदम थंड होतं. का होतं? कारण तो इनबिल्ड झालाय. तुम्ही लहानपणापासून शेमा इस्रायल केलाय, तुम्ही तो कनेक्शन लावलाय, तुम्हाला तो कनेक्शन झालाय. तुम्ही जेव्हा फक्त एक टाइम शेमा इस्रायल करता ना की लगेच तुम्ही आहे ना तुमचा मेंटल आणि तुमचा जो व्हायब्रेशन आहे ना, बॉडीचा व्हायब्रेशन तो एवढा असा होता ना की तुम्ही स्पिरिच्युअली कनेक्ट होता. तुम्हाला भीती नाही वाटत. एखाद्या लहान मुलाला पण तुम्ही विचाराल ना तर त्याला भीती वाटली तर तो काय करतो? तो शेमा इस्रायल करतो. का करतं? कारण इनबिल्ड आहे ते. आपल्या सिस्टम मध्ये तो महामंत्र इनबिल्ड केलेला आहे. तुम्हाला माहिती पण नाही की तो आपला महामंत्र आहे करून. असं कितीतरी महामंत्र आहेत आपल्या बेने इस्रायल लोक, वैत्यन लेखा आपल्या बेने इस्रायल लोकांचा महामंत्र आहे. तुम्हाला आनंद झाला, हे झाला आणि सगळा झाला ना, तेव्हा तुम्हाला देवाबरोबर कनेक्ट व्हायचा ना, तर तुम्ही वैत्यन लेखा ऐकला ना की तुम्ही कनेक्ट होता, है ना. जेवल्यावर हे केल्यावर देवाला आपल्याला थँक्यू करायचं आहे ना, आणि बारूक आगे बे शरीफता बादो ना, मेडिटेशन तुम्ही कनेक्ट होता देवा सांगती, तुम्ही स्पिरिच्युअलिटी सांगती कनेक्ट होता. आपण सेक्युलर असो, रिलीजियस असो, काय असो, इनबिल्ड केलेला आहे तो तुमच्या सांगती. तुमच्या ह्याच्यामध्ये इनबिल्ड करून तुमच्या ह्याच्यामध्ये तुमचा असा झालेला आहे ना की तुम्हाला समजत पण नाही की तुम्ही मेडिटेटिव्ह स्टेट मध्ये जाता करून. आपल्याला समजत नाही मेडिटेटिव्ह स्टेट मध्ये. खरोखर जर मेडिटेटिव्ह स्टेट मध्ये मी आहे ना, हा लेक्चर आहे ना, जर माझे आहेत ना फ्रेंड्स आहेत अंबरनाथला, बदलापूरला, इथं फ्रेंड्स आहेत, ती लोक आहेत ना पादरी आहेत. पादरी म्हणजे ते लोक ते ख्रिश्चन्स आहेत ना, न्यू वे लाईफ आणि काय काय ख्रिश्चन आहेत ना, नवीन ख्रिश्चन आलेत माहितीये, त्या लोकांचं ती लोक हेड आहेत, पादरी आहेत ती लोक. त्यांच्याबरोबर कधी मी असं डिस्कशन, एवढा 1 तासाचं डिस्कशन नाही करत, 10-15 मिनिटाचं डिस्कशन. मी 10-15 मिनिटाचं डिस्कशन करतो ना, ती लोक असं जातात, असं डोलं बिलं बारीक होतात त्यांचं आणि असं ह्याच्यामध्ये जातात ती लोक. म्हणजे ब्लँक होतात ती लोक. ब्लँक म्हणजे ती लोक आउट ऑफ द वर्ल्ड जातात. का? कारण त्या लोकांना ह्या मेडिटेशन, आपण ज्या मेडिटेटिव्ह स्टेट मध्ये आता आहोत ना, आता ह्या लेक्चर चालल्या असताना त्या मेडिटेटिव्ह स्टेट मध्ये त्यांना नेला ना तर ती लोक झोपून जातील. शब्बातची तयारी झाल्यावर शब्बातची नमाज चालू होतं आणि मग शब्बातची नमाज चालू असताना कधी कधी बायकांना माहिती अशी झोप येतं, डुलकी मारतो बायका. माणसं पण मारतात पण जास्ती करून बायका काय एवढा अख्खा दिवस काम करतात ना, तर ते डुलकी मारतात. असा नमाज चालली आहे की शालोम आलेकुम किंवा कुठला गाणं चाललाय आणि बाई अशी बसली आणि ती अशी डुलकी लागतं. ती डुलकी नसतं, त्या बाईनी मेडिटेटिव्ह स्टेट मध्ये, ती मेडिटेटिव्ह डीप मेडिटेटिव्ह स्टेट मध्ये जातं ती. कारण ती फिजिकॅलिटी, तिने तिची फिजिकॅलिटी एवढी यूज केली आहे ना शब्दाच्या तयारीसाठी, की जेव्हा ती चाललेलं असतं ना तर तिची फिजिकॅलिटी रिलॅक्स होते एकदम, आणि एवढी रिलॅक्स होतं ना की ती डीप मेडिटेशन मध्ये तिचा स्पिरिच्युअलिटी बरोबर कनेक्शन होतं. तर कधी पुरुषांना सांगतोय, तुमच्या बायका झोपल्या ना नमाज करताना तर तिला फक्त असा टच करून उठवा, किटकिट करू नका. ती जाऊन आली तिथं. झोपतास काय असं बोलू नका, तुम्ही इथं नमाजच करता, ती जाऊन आली, टच करून आली ती. समजला? मेडिटेटिव्ह स्टेट ती असतं ज्याच्यामध्ये तुमचा ट्रान्स लागतं, त्या बाईची ट्रान्स लागतं. कारण तिने फिजिकली यूज केला, तिचा अख्खा बॉडी फिजिकली तिने अख्खा दिवस तयारी करायला यूज करतो ना ती, तर तिची फिजिकॅलिटी फटाकन ती त्या ह्याच्यामध्ये ती ट्रान्स मध्ये जातं. मलिदा चालू असताना पण कधी कधी माणसं ट्रान्स मध्ये जातात. माझ्या लेक्चरला JCC मध्ये आम्ही जेव्हा लेक्चर घेतो ना तर कितीतरी माणसं ट्रान्स मध्ये जातात, अशी डुलकी मारून उठतात, निस्सिम पण मारून उठतात कधी कधी. ती मेडिटेटिव्ह स्टेट आहे.
ओके. पण ती आपल्या लोकांना आहे ना नॅचरली मिळालेली आहे, म्हणून आपण त्याच्यावर एवढा बाऊ नाही करत, आपण त्याच्यावर हे नाही करत. आणि मग आपण बघायला लागतो की अरे मेडिटेशन काय, मला बाहेरची मेडिटेशन काय. सिडा बेटो, ब्रीद इन ब्रीद आउट, ब्रीद इन ब्रीद आउट. जी गोष्ट तुम्ही करता ना ती गोष्ट करा तुम्ही. जी गोष्ट तुम्हाला रिलीजन मध्ये आपल्याला आवडते ना ती गोष्ट करा. महिनाभर तुम्हाला खूप त्रास होतोय, हे स्ट्रेस आहे ना, काय करा, घरी मलिदा करा, तुमच्या भावाला बोलवा, बहिणींना बोलवा, हे बोला, घरी मलिदा करा. आपोआप तुम्ही मेडिटेटिव्ह स्टेट मध्ये जाल आणि तुमचा सगळा डिप्रेशन सगळं निघून जाईल. ब्रीद इन ब्रीद आउट, हा हा हसा बिसा ते करायच्या ऐवजी आपल्याला जी आपल्या बॉडीला सवय आहे ना ती केली ना तर तुम्हाला तसं होईल. सकाळी नमाज करायची सवय आहे ना तर सकाळची नमाज अजून कॉन्सन्ट्रेशन करा. ब्रीद इन आणि ब्रीद आउट करायच्या ऐवजी व्याप्ता येत अजून आयलो हे खा खोलले बबका बुखल नफशे खा कोल में हो देखा, अशा ट्यून मध्ये गा तुम्ही मेडिटेटिव्ह स्टेट मध्ये जाल. स्लो ब्रीद इन आणि स्लो ब्रीद आउट करायच्या ऐवजी ना तुम्हाला जी शिकवलेली ट्यून आहे ना त्या ट्यून मध्ये तुम्ही स्लोली नमाज करा, फास्ट नको करू. आपोआप तुम्ही मेडिटेशन मध्ये जाल. मेडिटेटिव्ह स्टेट मध्ये जायसाठी आपल्याकडे 4 जे लेवल आहेत ना एकत्र करून आपल्याला स्पेशल पॅकेज टेबलावर मांडून दिलेलं आहे. त्या मांडून दिलेल्या टेबलाच्या पॅकेजवर तुम्ही जाल ना तर तुम्हाला येईल. कोणीतरी क्वेश्चन विचारला होता हित बोधे तोराचा आणि हित बोनेन का आहे. मी जे आता करतोय ना, मी जे तुम्हाला सांगतोय ना, सगळ्यांना सांगतोय, तोराबद्दल सांगतोय. ओके, ह्याला काय बोलणार, ह्याला बोलणार हित बोनेन करतोय मी तोराबद्दल. का, कारण मी सांगतोय ना तुम्हाला, सगळ्यांना सांगते मी, कॉन्सन्ट्रेट करून तुमच्या सगळ्यांकडे फेकतोय. पण तुम्ही जे आपल्या आपल्या घरी बसून जे करताय ना ते हित बाधेत करतायत तोराचा. का, कारण तुम्ही मी जे सांगितलेलं आहे ना ते तुम्ही स्वतःला सेक्ल्यूड करून स्वतः विचार करून तुमच्या डोक्यामध्ये ते आतमध्ये घालताय. You are thinking about it and you are putting everything inside the free space which is inside your head. तर मी हित बोनेन करतोय आणि तुम्ही हित बाधात करताय. समजलं एली? एली, your questions. Yes, I'm here. I'm listening Okay, to you. understood what I am telling? Yes. What I am doing is hit bonen because I am concentrating everything, all the knowledge, and I am giving it to you. Now what you are doing, you are not, तुम्ही काय करताय, you are taking it and secluding it. तुम्ही त्याला एकत्र करता, isolate करता. You are isolating inside your head. If you are sitting with, even if you are sitting with 2 people, 4 people in your house na, you are listening and you are putting it inside your, आपल्या आपल्या डोक्यामध्ये टाकून आपल्या आपल्या लाईफ बरोबर ते कनेक्ट करताय. प्रत्येक माणूस आहे ना, आपल्या 25-26 माणसं आहेत आणि अजून असतील 2-2, 4-4 बसलेले असतील. प्रत्येक माणूस आहे ना, मी जे सांगतोय ना ते आपल्या आपल्या हिशोबाने आपल्या आपल्या लाईफ मध्ये फिक्स करतोय. ते सगळ्या माणसाला सेम गोष्ट नाही समजत आहे, वेगवेगळी गोष्ट समजते सगळ्या माणसाला. त्याला हित बाधात बोलतात. यू आर टेकिंग इट, आयसोलेटिंग अँड यू आर पुटिंग इट इनसाइड. या, तर त्या मेडिटेशनचा हा ऑन युअर मेंटल लेवल आय एम टेलिंग. तोरा आपण मेंटल लेवलवर हे करतो, तर तोरा मेंटल लेवलवर करताना तसा करतो. वेन समबडी इज रीडिंग तोरा, मशिदीमध्ये जाऊन कोण तोरा वाचतंय ना, तर व्हॉट ही इज डुईंग साखाक, ही इज स्पीकिंग, ही इज सिंगिंग द तोरा, ही इज स्पीकिंग, तो यूज करते. फिजिकॅलिटी इज युझिंग टू एक्सप्रेस द तोरा. सो जी बसलेली माणसं आहेत ना त्या लोकांनी ऐकायचं आहे, त्या लोकांनी काय करायचं, दे हॅव टू यूज देअर फिजिकॅलिटी टू हिअर द तोरा. असं असतं. म्हणून आपल्यामध्ये तोरा वाचताना ना दुसऱ्यांनी मध्ये माणसांनी बोलायचं नसतं. तर तो वेगवेगळे जे 12 प्रकार मी सांगितलं ना, इट इज नॉट ओनली 12, इट इज मोर दॅन 12. आय जस्ट गिव्ह यू द बेसिक. तर बेसिक ह्याच्यामध्ये कुठेतरी तो बसत असतो मेडिटेशनचा प्रकार. ओके, प्रेयर इज समथिंग विच इज नॉट इन मेडिटेशन. पहिला प्रेयर मेडिटेशन मध्ये नाही. प्रेयर इज समथिंग विच इज लाईक डिफरंट फ्रिक्वेन्सी आहेत ना आपल्या वर्ल्ड मध्ये, जे डिफरंट फ्रिक्वेन्सी आहेत ना त्या डिफरंट फ्रिक्वेन्सीचा जो फिजिकल फॉर्म आहे, फिजिकल एक्सप्रेशन आहे ना, तो प्रेयर मध्ये वेगवेगळ्या शब्द मिक्स करून आपण प्रेयर बनवू. आपल्या मोठ्या मोठ्या माणसांनी प्रेयर बनवलेली आहे, पोचलेल्या माणसांनी. ओके, what happens is when that frequencies are played in the physical world, now it has some effect on the physicality around you and also on the physicality which is inside you. Which is inside you means it on your inside your brain, inside your thought process, inside आपल्या आतमध्ये पण फ्रिक्वेन्सीज आहेत तसं, तर त्याच्यावर तो इफेक्ट करतो.
तो इफेक्ट एक टाइम असा होता की तो इफेक्ट एवढा होता की इट पुट्स यू इनटू मेडिटेटिव्ह स्टेट. इट इज लाईक द मंत्रा. मंत्र काय, मंत्र म्हणजे काय, मंत्र म्हणजे काय की इट इज समथिंग विच इट इज लाईक टू डिफरंट फ्रिक्वेन्सीज वेन दे कम टुगेदर ती लोक एका फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट व्हायला लागतात. मंत्राचा तो काम असतं. मंत्र म्हणजे मंत्र इन द सेन्स आय एम स्पीकिंग अबाउट ज्युइश मंत्र. ओके, करेक्ट. व्हॉट इट डज, व्हॉट इज दॅट इज इट डज दॅट की तो त्याचा जो व्हायब्रेशन आहे ना, त्या नमाजीचा जो व्हायब्रेशन आहे तो नमाजीचा व्हायब्रेशन तुमच्या आतमधली चाललेल्या व्हायब्रेशन बरोबर मिक्स होतं आणि तुमचा व्हायब्रेशन त्या ह्याच्यामध्ये आणतं आणि त्या ह्याच्यामध्ये आल्याबरोबर रेझोनेट करतं. and then you come into that mode, meditative mode मध्ये येतो. आणि हे आहे ना त्याच्या त्या हिशोबाने लिहिलेले आहेत. खरं म्हणजे आहे ना नमाज विमाज करताना ना ट्यूननीच केली पाहिजे. कारण फ्रिक्वेन्सी मध्ये ना ट्यून, टोन हे सगळं असतं. आता आपण कितीतरी माणसं घाईमध्ये नमाज करतो, हे करतो ते करतो, ते म्हणजे ते लोक त्या लेवलला नाही पोहोचलेली आहेत मेडिटेटिव्ह लेवलला. पण जो माणूस मेडिटेटिव्ह लेवलला पोहोचलेला असतो ना तो आहे ना किती पण काय पण असला ना तरी तो तसा आरामातच नमाज करतो. तू सरबताचा ग्लास उचलला तर तो ट्यून मध्येच करल. राईट. तू पण ते केलं प्रेयर जे आहे ना, पण प्रेयर म्हणजे रिसाइट करायची की सिंग करायची, म्हणजे गाणं लाईक इन अ सॉन्ग काइंड ऑफ स्टफ. इन व्हॉट इज इट बेटर? What is it is better? better to sing. It is better to sing, but you have to know the tune which is आपल्या ना सगळ्या गाण्यांना यांना त्यांना ट्यून्स आहेत. तेलीम आहे ना, आपण तेलीम जेव्हा वाचतो ना तर तेलीमची ट्यून आहे. तेलीमचे सगळे टप्पा आहेत ना त्याला ट्यून आहेत. बरोबर. आपण तेलीम चालू करतो तो लेखो नेरन्ने नाला दोनाय नारियालेश्वरी शेनो ने कदेमा पाना बेतोदा, ही ट्यून आहे. आपण जर बरोबर. हप्तारा वाचतो ना तर वतीत पल्लेला नाव तो माराला स्लिबी बाजो नाय, ही ट्यून आहे. आणि तोरा वाचताना आपण वैदबेरा दोना एलमोशे मोर, वेगळी ट्यून आहे. प्रत्येक गोष्टीसाठी ठरलेल्या ट्यून आहेत आणि त्या ट्यून आणि ते ना त्याच्यामध्ये असतात, सिदुरीमध्ये असतात ते ट्यून, असं Right, नसतात, right, yeah. असतात. तर त्या ट्यूननी बोलला ना तर इट इज मोर इफेक्टिव्ह. वाय मोर इफेक्टिव्ह? बिकॉज त्याचा जो रेझोनन्स आहे, त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ना, इट फ्रिक्वेन्सी डज समथिंग टू युअर फ्रिक्वेन्सी and it tries to bring your frequency in resonance and you go in the meditative state. म्हणून वरती आपण आहे ना किती पण काय पण असला ना, तुम्ही मलिदामध्ये गेलात ना तर मलिदामध्ये वैत्यन लेखा आहे ना ट्यून मध्येच बोलतात माणसं, फास्ट फास्ट नाही बोलत. बरोबर. येस. आणि एलियावांना बी आपण तो एलियावांना बी त्या ट्यून मध्येच बोलतो. किती पण घाई असली काय असली तरी माणसं ट्यून मध्येच बोलतात. बिकॉज त्या ट्यून मध्ये तसा बोलला तरच त्याचा इफेक्ट होतं. इव्हन कधी कधी सकाळी सकाळी मला लेट होतं काय होतं आणि मला लवकर जायचं काय जायचं ना तर मी नमाज करतो, तर मी फास्ट नमाज करतो. पण मी फास्ट नमाज केली ना तर मी तेवढा डीप मेडिटेटिव्ह ह्याच्यामध्ये नाही जाऊ शकत. कारण फास्ट होते नमाज, फास्ट 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 होते. कारण मला 45-50 मिनिटं जी नमाज लागतं ना, 45-50 मिनिटं करायला नमाज, ती नमाज जर आम्ही 30 मिनिटं 25 मिनिटात केली ना तर त्याचा इफेक्ट तसा नाही होत. पण ती 45-50 मिनिटं नमाज मी केली ना तर मी त्या स्टेटमध्ये जाऊ शकतो. करेक्ट. आणि त्या हिशोबाने आपला अख्खा ते नमाजीचा सिस्टम पण त्या हिशोबानेच बिल्ड केलेला. आता मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. एक्झाम्पल, आपली जी शब्बात सकाळची नमाज आहे ना, शब्बात सकाळची नमाज आहे ना, ती 4 पार्ट मध्ये डिवाइड केलेली आहे. तुम्ही पहिले येताना तर जेमीर होत आहेत है ना, लेकुनेरा आणि ते सगळं होतं. त्याच्यानंतर मग परत दुसरा पार्ट होतं, मग त्याच्यानंतर तिसरा शेमाचा पार्ट होतं आणि चौथा पार्ट होतो तुमचा अमिदाचा पार्ट होतो. आणि त्याच्यानंतर तुम्ही तोरा वाजता, हे वाजता, ते वाजता रिलॅक्स स्टेट मध्ये असतात. तुम्ही आहे ना ह्या 4 स्टेट म्हणजे तुम्ही 4 जे मी तुम्हाला सायकोलॉजिकल स्टेट सांगितले ना, त्या 4 सायकोलॉजिकल स्टेट मधून तुम्हाला वर नेता येते. राईट. पहिला ते जे जेमिर होत आहेत ना ते तुम्हाला फिजिकल स्टेट मधून तुम्हाला काढतं. So Amida is the highest state, right? Amida is the highest state, but you can't do Amida directly. Correct. Because you have to first तुमचा रेझोनन्स मध्ये फिजिकल स्टेट आणला, मग तुमचा इमोशनल स्टेट आणला, मग तुम्ही जेव्हा शेमा करता ना तर तुमचा सायकोलॉजिकल स्टेट तुम्ही रेझोनन्स मध्ये आणला, आणि सायकोलॉजिकल स्टेट रेझोनन्स मध्ये आणल्यावर तुम्ही जेव्हा आमिदा करता ना तेव्हा तुम्ही तुमच्या स्पिरिच्युअल कोरला रेझोनन्स मध्ये आणला. आणि तुमचा जेव्हा हे 4ही रेझोनन्स मध्ये आलं ना की मग तुम्ही तोरा स्टडी करता आणि तुम्ही तोरा वाचतो, आपण तोरा काढतो, तोराचं हे करतो, म्हणजे हायर लेवलचं मेडिटेशन करतो आपण, अजून व्हेरी हायर लेवलचं मेडिटेशन देतो. त्या टायमाला आपण आजारी माणसांसाठी विष बराका देतो है ना, ते सगळं करत असतो.
तर ते जे आहेत ना, त्या आपली सकाळची नमाज पण तशीच आहे. सकाळच्या नमाजमध्ये आपण सकाळी उठल्या मोदी आणि लेफाने का हे ते का करतो, ते फिजिकॅलिटी मध्ये यायचं का, हात धुवायची नमाज, तोंड धुवायची नमाज, टॉयलेटला जायची नमाज है ना. तुम्ही बघितलं तर तसाच आहे फिजिकॅलिटी. मग इमोशनल ह्याच्यामध्ये जाता तुम्ही तेलमीतलं टप्प बोलता, हे बोलता, मग तुम्ही शेमा बोलता, मग अमिता बोलता. त्या हिशोबानेच आहे ती मेडिटेशनची पद्धत अशी केली की तुमचं 4 कोर्स बॉडीचं फिजिकल ह्या जगामधलं तुम्ही रेझोनन्स मध्ये आणून मेडिटेटिव्ह स्टेट मध्ये जाऊन स्पिरिच्युअलिटी संगती कनेक्ट करता. पण तुम्ही नुसतं 4 कोर मेडिटेशन मध्ये आणून रेझोनन्स मध्ये आणून त्याचा पुढे उपयोग नाही केला ना, तर स्पिरिच्युअलिटी संगती कनेक्ट नाही झालं तुम्ही. ओके, क्वेश्चन्स? ओके, थँक्यू. Any questions, anybody? कोणाला काही क्वेश्चन आहे? Yes, Johnny. What is the difference between praying aloud and praying in the mind? Okay, very good question, because I was hoping somebody will ask this question, and it's good to see. According to philosophy, according to Torah way of thinking, na, God created everything which is other than himself. We are not inside God. आपण आहे ना देवाच्या आतमध्ये नाही आहोत. Because whatever is inside, there was nothing. In the beginning there was nothing. There was only God. Godच होता. कायच नव्हता. There was no chance that anything else could have his existence. There was only God. So what God decided? God decided that I need something to which I can give myself. So what God did? God created a space and time continuum where everything was created. So this space and time continuum is something which is other than God, because God wanted something which was other than himself. So the thing which is other than himself, it cannot be inside God. It is something which God restricts. God देवाने असा प्लॅन केला की मी रिस्ट्रिक्ट करीन या गोष्टीपासून. इट वोंट बी मी. बरोबर ना. माझ्या जेव्हा हातावर जखम होतं ना, तर ती जखम माझ्या हातावर झालेली आहे. बरोबर ना. तर ती जखम माझ्या हातावर झाली आहे ना, तर ती जखम माझी जखम आहे. पण दुसऱ्या कोणाच्या हातावर झालेली जखम असतं, ती जखम कशी दुसऱ्याच्या हातावर झालेली जखम आहे. तर माझ्या जखम मध्ये जर मी बोट घातला ना, तर मला दुखतं. आता दुसऱ्याच्या जखम मध्ये बोट घातला ना, तर मला नाही दुखत. तसा हा क्रिएशन आहे ना, देवानी अशा हिशोबाने बनवला ना, की इट विल बी समथिंग विच विल बी अदर देन मी, and it will be, I will interact with this creation. Okay. आता God is unity. गॉडची जी आहे, गॉडचा जो हे आहे ना, ते युनिटी आहे, यखीद आहे. यखीद मीन्स ही इज वन. ओके. आणि देवाने जे अदर थिंग बनवला ना, देवाने जी दुसरी गोष्ट बनवली ना, इट इज व्हॉट? इट इज ड्युअलिटी. ड्युअलिटी मीन्स देर इज गॉड अँड देर इज दिस थिंग विच इज समथिंग विच इज नॉट गॉड. आता ड्युअलिटी मध्ये काय झालं? ड्युअलिटी मध्ये आहे ना, एवढी ड्युअलिटी म्हणजे ह्या क्रिएशन अख्खा जो क्रिएशन आहे याच्यामधली ही ड्युअलिटी आहे ना, ती एवढी ड्युअलिटी एवढी वाढत गेली ना, की एंड प्रोडक्ट आहे ना आपण आहोत त्याचं. मी, यू, एव्हरीबडी, वी आर द एंड प्रोडक्ट ऑफ दिस ड्युअलिटी. ती ड्युअलिटी एवढी वाढत गेली ना, की आय एम अ डिफरंट इंडिव्हिज्युअल अँड यू आर अ डिफरंट इंडिव्हिज्युअल. वी आर ऑल इनसाइड दिस क्रिएशन ओनली. आपण सगळं ह्या क्रिएशन मध्येच आहे. पण आपण ह्या ह्याच्यामध्ये ती ड्युअलिटीने एवढा कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म मध्ये हे करतो ना, की आय थिंक आय एम डिफरंट, यू आर डिफरंट. पण जर बिगिनिंग ओरिजिनल लेवल मध्ये गेला ना, तर ओरिजिनल लेवलवर व्हॉट इज देअर? देर इज ओनली गॉड अँड दिस क्रिएशन. ओके. नाव आय एम individual and you are individual. If I speak something inside my mind, can you hear it? मी माझ्या आतमध्ये काय बोललो, तुम्हाला ऐकायला येणार आहे? नाही येणार ऐकायला. म्हणजे मला तर टेलिपॅथी आणि टेलिकायनेसिस येत असेल, तुम्हाला पण येत असेल, तर आपण एक दुसऱ्यासाठी माइंड मध्ये बोलू शकतो. जर मी माझ्या संगती बोलायचं आहे ना, तर मी माझ्या मनामध्ये काहीतरी बोलू शकतो. मी असं डोळं बंद करून बोलू शकतो की आता रात्री मी डाल भात खाईन, किंवा मला सकाळी लवकर उठायला पाहिजे आणि कामावर गेलं पाहिजे आणि हे. मी माझ्या मनातल्या मनात बोलू शकतो. आणि मी माझ्या मनातल्या मनात जे बोलीन ना, ते मला ऐकायला येईल फक्त. पण ते माझ्या बायकोला नाही ऐकायला येईल, तुम्हाला कोणालाच नाही ऐकायला येईल. बरोबर ना. तर मला जर दुसऱ्या इंडिव्हिज्युअल बरोबर जर मला हे करायचं आहे, कनेक्ट करायचं आहे, दुसऱ्या इंडिव्हिज्युअल बरोबर कम्युनिकेट करायचं, मला जोरात बोलायला लागेल. मला सांगायला लागेल की बाबा मला सकाळी लवकर जायचं आहे, सकाळी हे करायचं आहे, असं मी ठरवलंय. कोण
Same thing here, because we are in a world of duality. You can't speak to yourself, because if you are speaking to yourself inside your mind, then you think that God is inside you. Understood what I am telling? Original plan of God is what? God, देवाचा original plan काय आहे की he wanted something which is other than him. And if you speak to yourself inside your mind, if you are praying inside your mind, तुम्ही काय करता? तुम्ही स्वतः मनातल्या मनात नमाज करताना तेव्हा काय करता? तुम्ही मनातल्या मनात नमाज करता तेव्हा काय होतंय? तुम्ही असा विचार करताय की देव माझ्या आतमध्ये आणि मी देवाबरोबर बोलतोय. म्हणून आमिदा पण आपण करतो ना, तर आमिदा पण आपल्याला विस्पर करायसाठी सांगितलेलं आहे. यू आर नॉट सपोज टू प्रे इनसाइड युअर माइंड, यू आर टू विस्पर. आमिदा आहे ना, सायलेंट प्रेयर आहे ना, ती सायलेंट प्रेयर आमिदा आपण करतो. तो सायलेंट प्रेयर नाही, तो विस्पर करायचा आहे, बोलायचं असतं. विस्पर करायचं असतं की आपण जे विस्पर केलं ना ते आपल्या कानाला ऐकायला पाहिजे, बाजूच्या माणसाला नाही ऐकायला झालं पाहिजे, आपल्या कानाला ऐकायला पाहिजे. विस्पर का? कारण मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये, त्या स्टेटमध्ये मी एवढा वरच्या स्टेटमध्ये गेलोय ना की नाव आय एम वन विथ द क्रिएशन. जे 4 लेवल बोललो ना, त्या 4 लेवल मध्ये मी मागे जाऊन मी आय एम इन अ मेडिटेटिव्ह स्टेट, आय एम वन विथ क्रिएशन अँड नाव आय एम स्पीकिंग विथ गॉड. आणि गॉड कुठे आहे? आय एम, आणि माझ्या सगळीकडे गॉड आहे. बिकॉज आता काय झालंय, मी आहे आणि देव आहे असं झालेलं आहे. त्या ह्याच्यामध्ये मी विस्पर पण केला ना तर देवाला ऐकायला येईल. पण मी मनातल्या मनात बोललो ना तर त्याचा अर्थ होईल की देव माझ्या आतमध्ये आहे, म्हणजे आय एम गॉड असा होईल. तो आय एम गॉड ना आहे. गॉड अजूनपर्यंत मी मेलो आणि हे झालं आणि समजा एवढा मोठा हे झालो तर माझा सोल आणि सोल मधला एसेन्स आहे तो गॉड मध्ये एक दिवस मिक्स होईल. त्या टायमाला मी देव मी काय नसेल. पण ती पोझिशन अजूनपर्यंत नाही आलेली. आताच्या फिजिकल वर्ल्ड मध्ये ती पोझिशन नाही आलेली. माझं काम नाही झालं, हे नाही झालं. तर म्हणून आमिदा पण असतं, तो पुटपुटाचा असतं, तो स्लोली बोलत असतं. सो इट इज, नमाज करताना मनातल्या मनात नमाज नको करू. पण मनातल्या मनात नमाज केली म्हणजे काय आली, ती नमाज तुम्हीच ऐकली असं होतं. यू प्रेड अँड ओनली यू हर्ड द प्रेयर. यू हॅव टू ॲटलिस्ट जेवढा हाय, जेवढा मोठ्या लेवलला पोचतो ना माणूस, तेवढ्या मोठ्या लेवलनी तो नमाज करतो. एखादा माणूस जोराने नमाज करतो ना खूप, तो फर्स्ट लेवलला असतो, फिजिकल लेवलवर नमाज करत असतो. एक माणूस चांगल्या ह्याच्यानी सुरानी ह्याच्यानी करत असताना तो दुसऱ्या किंवा तिसऱ्या लेवलला असेल. पण जेव्हा तुम्ही थर्ड लेवलला चौथ्या लेवलला पोचता ना, तेव्हा तुम्ही यांना पुटपुटून सावकाश स्लो नमाज करता, हळू नमाज करता. म्हणून हळू नमाज करा असं नाही बोलत आहे मी, पण मनातल्या मनात नमाज नाही करायची. मनातल्या मनात नमाज तुम्ही करता ना, तर इट इज लाईक मेडिटेशन इज दॅट यू विल नो युअर सेल्फ. आणि जेव्हा तुम्ही काय हे समजला ना, तेव्हा तुम्हाला समजतं की आय एम नॉट गॉड. मी गॉड नाही आहे, मी क्रिएशन आहे. आय एम समथिंग विच इज अदर दॅन गॉड. गॉड जे आहे ना त्याच्या ऑपोजिट मी आहे. गॉड इज द गिव्हर, आय एम द रिसिव्हर. गॉडच्या उलट आहे मी. सगळा अख्खा क्रिएशन मधला मी जो आहे ना, मी माझा जो हे आहे ना, इट इज डिफरंट दॅन गॉड. आय वॉन्ट टू बी लाईक गॉड. ही इज द गिव्हर, आय एम द रिसिव्हर. बट आय वॉन्ट टू बी गिव्हर लाईक हिम. म्हणून मी पण गिव्हर होतो, मी पण द्यायला लागतो. पण मी किती पण दिला ना तरी पण मी देवाकडनं घेऊनच देऊ शकतो. मी माझा काय देऊ नाही शकत दुसऱ्यांना, बिकॉज एव्हरीथिंग अल्टिमेटली ही इज गिव्हिंग मी. सो अल्टिमेटली मी किती पण देवाच्या जवळ गेलो ना तरी मी डिफरंट राहतो थोडासा, कारण आय हॅव टू रिसीव्ह एव्हरीथिंग फ्रॉम हिम. सो फॉर दिस ड्युअलिटी वी प्रे इन सॉफ्ट व्हॉइस. The maximum God can be near us is that God is everywhere. Everywhere म्हणजे सगळीकडे आहे देव आहे. And I am a part which God has created, which is different than. He has created me in His image. He has not created me in Himself. He has created me in His image. So तो नमाज करताना लक्षात ठेवायचं की आपल्याला नमाज जोराने बोलायची आहे. म्हणून मनातल्या मनात बोरे मेने मेजोनत नको बोलू, जरासा जोराने बोला, म्हणजे कोणतरी आमेन पण बोला. रुबी आंटी, आवाज. तेलीम घरामध्ये वाचतो ना आपण, तेलीम, मग ती जोरात वाचायची की ती विस्पर करूनच वाचायची? मग आपल्याला जेवढा जोरात म्हणजे एकदम जोरात किंचाळून वाचायची नाही. जोरात नाही, पण ते म्हणतात ना व्हायब्रेशन, मनातल्या मनात नाही वाचायची.
मनातल्या मनात नाही वाचायची, ती बाहेर आला पाहिजे, शब्द आला पाहिजे. खूप लोक सायलेंटली पण वाचतात एकदम. मनात अलाउड नाही वाचायला. मनात नमाज करायसाठी आमिदा पण मनात करायला अलाउड नाही. आमिदाची जी नमाज आहे ना ती पण मनात करायला अलाउड नाही. मनात करायची जी नमाज आपण आहे ना शेमा इस्रायल करताना पण आहे ना मधी आहे ना मनात म्हणजे सायलेंट वाचायचं शब्द येतात थोडस. शेमा इस्रायल वाचतो ना, शेमा बया हफ्ता वाचताना त्याच्यामध्ये ते पण आहे ना आपल्याला बोलायचं असतात, स्लोली बोलायचं असतं, हळूपणे बोलायचं असतात. तर ती हळू ह्याच्यासाठी बोलायचं आहे कारण तो एक डिफरन्स आहे. आपल्याला तो व्हायब्रेशन आहे ना, व्हायब्रेशन रेझोनेट केला नाही तर तो व्हायब्रेशन आपण पाठवला ना तर तो व्हायब्रेशन ह्या व्हायब्रेशन ती मिक्स होऊन हे करू. आपण काहीतरी क्रिएट करतो या जगामध्ये, होली गोष्ट क्रिएट करत असतो. त्या होली गोष्टीचा इफेक्ट व्हायसाठी त्याला बाहेर आला पाहिजे. तुम्हाला जर मेडिटेशन करायचं असेल ना तर मेडिटेशन तुम्ही इंटरनल करू शकता, पण इंटरनल केलं ना तर तो प्रेयर नाही होत, तो मेडिटेशन होतं. तुम्ही जर तेलीम घेऊन तेलीमवर जर तुम्ही हे करता ना तर तो मेडिटेशन होतं. मी जेव्हा घरी तोराचा अभ्यास करत बसतो ना तर तो तोरा स्टडी नाही आहे, मी तो मेडिटेशन करतोय तोरावर. मी आता जे करतोय ना ते तोराचा प्रचार होतोय कारण तो प्रेयर सारखा आहे. आणि मी जेव्हा एकटा वाचत बसतो ना मनातल्या मनात, तो प्रेयर सारखा नाही, तो काय आहे, तो मेडिटेशन सारखा आहे. त्याच्याने मला जास्ती काहीतरी समजते माझ्याबद्दल, तोराबद्दल, याच्याबद्दल मी कनेक्शन लावू शकतो, मला समजते. जेव्हा सांगतोय तेव्हा प्रेयर सारखा होतो तो. तर प्रेयर इज समथिंग विच इज यू हॅव टू एक्सप्रेस द प्रेयर, यू हॅव टू टेल द प्रेयर. तेलीम असो कुठला पण नमाज असो, तुम्हाला पुटपुटाचे आहे. सगळ्यात सायलेंट प्रेयर, आपण ज्याला सायलेंट प्रेयर बोलतो ना ते आमिदा आहे, ते पण पुटपुटाचं आहे. म्हणजे एवढ्या जोराने बोलायचं की आपल्या कानामध्ये ऐकायला आला पाहिजे. विस्पर मध्ये कसं देवानी आहे ना हा जग कसा बनवला, देवानी बोलून बनवला हा जग है ना. गॉड सेड लेट देअर बी लाईट, गॉड सेड है ना, सगळ्यामध्ये गॉड सेड आहे. देवानी सगळ्या गोष्टी बोलून बनवल्या. आता बोलून बोलवल्या म्हणजे हा जग कसला बनलेला आहे, स्पीकिंगच्या व्हायब्रेशनचा बनलेला आहे, बरोबर. तुम्ही जेव्हा बोलता ना तेव्हा त्या ह्या व्हायब्रेशन जर खराब झाले असतील, ह्या व्हायब्रेशन मध्ये काय बिघाड झाला असेल ना तर त्या व्हायब्रेशन बरोबर रेझोनन्स होऊन ते रिपेअर करतात. ते मनातल्या मनात आतमध्ये बोलून तुम्ही आतमध्ये स्वतःला रिपेअर करू शकता. प्रेयरचा तो हे नाही, प्रेयरचा म्हणजे कनेक्शनचा आहे. ओके, 1 or 2 क्वेश्चन देन वी विल स्टॉप, कारण 1.5 तास झालाय. वी विल कंटिन्यू इन द नेक्स्ट वीक. क्वेश्चन एनीबडी? कुठला प्लेयर स्टँडिंग आहेत आणि कुठल्या प्लेयर सिटिंग आहेत, तो क्वेश्चन आलाय. ओके, नाही पहिले सगळं क्वेश्चन वाच ना, ते आपण आन्सर नाही दिलं कुठलं असं मला वाटतं. एक मिनिट मी जातोय, चॅट मध्ये जातोय मी. हा डिफरन्स बिटवीन हिब्रू आणि तो तू घेतलास. Is chanting a Hebrew verse 7 times or 10 times also a form of meditation? ओके, बरोबर आहे. इट इज अ फॉर्म ऑफ मेडिटेशन बट यू हॅव टू चांट इट. तो किती टाइम दिला ना तेवढाच चांट करायचा आहे. 7 टाइम टप्पा वाचायला सांगितलं तर 7च टाइम वाचायचा आहे, 14 टाइम वाचू नका. ओके, पण तो मेडिटेशनचा प्रकार आहे, नमाजीचा प्रकार नाही आहे. ओके, रिबोनो शेल ओलाम म्हणजे लॉर्ड ऑफ द युनिव्हर्स, रिबोनो शेल ओलाम. आता रिबोनो शेल ओलाम म्हणून आपल्याला जर मेडिटेट करत बसायचं तर तुम्ही रिबोनो शेल ओलाम मनातल्या मनात बोलू शकता. मनातल्या मनात रिबोनो शेल ओलाम, रिबोनो शेल ओलाम, बल तुम्ही 112 टाइम पण बोलू शकता ते, किंवा हक्कादोष बारुकू बोलत नाही मला बोलू शकता. पण ते 12 टाइम तुम्ही बोलाल तर मनातल्या मनात आतमध्ये तुम्ही बोला आणि तुम्ही काउंट करा, तर तो स्ट्रक्चर्ड मेडिटेशन होईल. तुम्हाला तो एक स्ट्रक्चर मेडिटेशनचा तुम्हाला एक्सपिरियन्स येईल. मी तुम्हाला सांगेन कसा करायचा, ते एक्सपिरियन्स घ्यायसाठी फक्त. त्याच्याऐवजी तुम्ही शेमा इस्रायल आणि वेहा हप्ता ट्यून मध्ये घ्याल ना तर तुम्हाला तोच इफेक्ट येतो. शेमा इस्रायल आपण करतो आणि वेहा हप्ता तू गाण्यामध्ये तुम्ही अख्खा जर फक्त तेवढा पॅरेग्राफ पण बोला ना तर तोच इफेक्ट येईल. पण तोच इफेक्ट दुसऱ्या ह्याच्यानी पण मंत्र मेडिटेशन कसं असतं, मंत्र मेडिटेशननी तो इफेक्ट घ्यायचा, ते पण मी तुम्हाला सांगेन समता. पण फॉर एक्झाम्पल जेवढा टाइम सांगितलाय तेवढा यू हॅव. आपल्यामध्ये 108 नसतं, आपल्यामध्ये 112 असतं. काउंटिंग आहे ना, 112 काउंटिंग आहेत आपल्यामध्ये. कशाला विचारू नका, आपल्या हातावर आहे ना जेवढं हे आहेत ना त्याच्यामध्ये ते आहे, त्याच्यामध्ये त्याचा कॅल्क्युलेशन आहे. निसिम, नेक्स्ट. एक क्वेश्चन होता, व्हॉट इज क्लीविंग टू गॉड मीन? ओके, क्लीविंग टू गॉड इज, तो आमिदामध्ये आम्ही तुम्हाला एक्सप्लेन केलं ना, आमिदा करताना आपल्याला वाटतं की
एव्हरीवेअर, गॉड इज एव्हरीवेअर आणि आपण गॉड संगती बोलतोय आणि गॉड संगती मी बोलतोय, त्याला क्लिविंग टू गॉड बोलतात. म्हणजे एवढा देव माझ्या जवळ आहे ना की मी यांना आता देवाच्या विस्पर करू शकतो, त्याला क्लिविंग टू गॉड बोलतात. क्लिविंग म्हणजे मी माझ्या फ्रेंडला मिठी मारली, माझ्या मुलाला मिठी मारली, तर मला त्याच्या संगती ओरडून नाही बोलायला लागत ना, तर मिठी मारल्यासारखं आहे. मिठी मारली तर आपल्याला जेवढा जवळ आहे ना त्याला क्लिविंग टू गॉड बोलतात. आणि त्याच्याशी पुढची जी लेवल आहे ना ती क्लिविंगच्या पुढची लेवल आहे, ती युनिफिकेशनची लेवल आहे. युनिफिकेशनची लेवल आहे ना आपल्याला फिजिकल बॉडीमध्ये असताना आहे ना, कुठल्या पण मोठ्यात मोठा सद्दिक असेल ना तर त्याला ती लेवल नाही मिळत. कारण जेव्हा युनिफिकेशन, गॉड सांगते युनिफिकेशन होतं ना, तेव्हा आपल्या जी फिजिकॅलिटी आहे ना आपल्याला इकडे सगळ्या सोडत, आपल्याला फिजिकल बॉडी, सायकोलॉजिकल बॉडी, सगळ्या बॉडी इकडे सोडून द्यायला लागतात. आपला सोल आहे ना, सोल त्याच्यामधलं पण जे वेगवेगळं अजून कितीतरी सोलमध्ये, म्हणजे यू नीड, फर्स्ट ऑफ ऑल यू नीड टू बिकम सेल्फलेस. सेल्फिश असतो ना आपण, तसा सेल्फिशची आपल्याला सेल्फलेस व्हायला लागतं. दॅट इज क्लिविंग टू गॉड. देन यू बिकम सोल फिश. सोल फिश मीन्स यू आर थिंकिंग अबाउट युअर सोल. माझा सोल गॉड सांगते क्लिव्ह करायचं. सोल फिश, सोल फिश बोलतो त्याला मी. ओके, यू हॅव टू बिकम सोललेस. तुम्ही जेव्हा सोललेस पण व्हाल ना, सोल पण तुमच्यासाठी काय इम्पॉर्टंट नाही राहत ना, त्या टायमाला सोल मधला जो तुमचा एसेन्स आहे ना, तो एसेन्स गॉडशी युनिफाय होतं, यखुदीम होतं, एक होतं. ती पोझिशन त्याला किस ऑफ गॉड बोलतात. किस ऑफ गॉड ती पोझिशन फक्त मोशे, आरोन, मिरियाम असे मोठे मोठे जे होतं ना त्या लोकांना ती पोझिशन मिळाली. कधी मिळाली? ती लोक जेव्हा मेलं ना तेव्हा त्यांचा जो, दे डाईड बाय द किस ऑफ गॉड असं बोलतात. किस ऑफ गॉड म्हणजे त्यांचा जो सोलचा एसेन्स होता ना तो डायरेक्ट गॉड मध्ये मिक्स झाला. पण इट कॅनॉट हॅपन वेन यू आर इन फिजिकॅलिटी, यू आर इन द क्रिएशन. इट इज समथिंग विच इज हॅपन्स आफ्टर, लॉंग आफ्टर दॅट. ओके, बरोबर. ओके, थँक्यू. The last question है, why some prayers are done standing and some can be done sitting down? Okay. It is something which has to do with physical meditation. Okay, standing आणि ह्याच्यामध्ये, कारण यू आर, तुम्ही आहे ना, एक लक्षात घ्या, स्टँडिंग इज समथिंग लाईक बिंग फार अवे. इफ अ फादर इज स्टँडिंग अँड हिज सन इज डाऊन, आपण, देव आपला डॅडी आहे आणि आपण बच्चा आहोत. ओके, तर आपण देवाच्या हाईटचं नाही आहोत, आपण बच्चा आहोत, छोटं बच्चा आहोत. तर जेव्हा देव उभा राहिलेला आहे ना, तर इट मीन्स व्हॉट, ही इज फार अवे. बट वेन ही सिट्स डाऊन ना, आपण उभं राहिलेलो आहे, पण तो जेव्हा बसतो ना तर आपण आहे ना देवाच्या जवळ जवळ येतो. सिटिंग इज व्हॉट, सिटिंग इज लाईक गॉड इज कमिंग क्लोज टू अस. सेम वे आपला ऑपोजिट आहे. आपण सिटिंग मध्ये आहे ना, आपण जेव्हा बसून ज्या नमाज करतो ना, त्याचा अर्थ काय की आपण आहे ना कम्युनिटीमध्ये, आपण फिजिकॅलिटीमध्ये, आपण सोसायटीमध्ये यांच्या संगती, सगळ्यांसंगती नमाज करतोय, त्यांच्या सगळ्यांसंगती आपण हे आहे. ओके, आणि आपण जेव्हा उभं राहिलो ना, तर उभं राहिलो म्हणजे काय केला, उभं राहिलो की वी आर एलिव्हेटिंग अवर सेल्फ. आपण वर गेलो म्हणजे ज्या लेवलमध्ये आहे ना त्या लेवलपेक्षा मी वरच्या लेवलमध्ये जातो. म्हणून कुठल्या नमाजी आहेत ना, वरच्या लेवलच्या नमाजी आहेत ना, ते उभं राहून करायचं आहे. म्हणून आहे ना कद्दिश होतं ना, ज्याचा मोर्नरचा कद्दिश होता ना, तर मोर्नरच्या कद्दिशला नुसता मोर्नरनीच उभा राहायचं असतं. मोर्नरनी उभा राहून कद्दिश करायचं असतं. वाय? बिकॉज ही इज एलिव्हेटिंग हिमसेल्फ अँड ही इज डुईंग द कद्दिश. अख्ख्या कम्युनिटीच्या पेक्षा तो एलिव्हेट स्वतःला करून तो कद्दिश करते, कारण त्याचा कद्दिश ऐकणार आहे. त्यात देव त्याचा कद्दिश त्या दिवशी ऐकणार आहे, तो मोर्नर आहे तर. आणि त्या टायमाला दुसऱ्या माणसांनी बसायचं असतं. ओके, इट इज ऑनर द्यायचा आणि हे द्यायचं ते आहे, पण त्याचा तो हे पण आहे की यू आर गोइंग नियर टू गॉड, तुम्ही जवळ जाता. और एक प्रश्न विचारू का? विचार, आणि Last one. सेम टाइम आहे ना. Last Time one, मध्ये last one. आपण एक्सटेन्शन वर चाललोय, but we'll take this last question and then we'll conclude. नाही, Sure, go ahead, Ellie. it is following up your 112 times, right? तुम्ही म्हणालात की हक्कादोष बारुखू आपण 112 नाही, टाइम्स मी ते त्याच्याबद्दल सांगतो. नाही, इट इज लाईक अ मंत्रा मेडिटेशन. तुम्हाला आहे ना, आपला युजली काय असतं ना, आपला पेसुकीम असतं. पेसुकीम म्हणजे माझ्या प्रत्येक माणसाच्या नावाचं आहे ना एक वर्ड, एक लाईन असतं. तोरामध्ये आहे ना प्रत्येक माणसाच्या नावाची लाईन असतं. असा 72 पेसुकीम आहेत.
आणि त्या 72 पेसुकीम मध्ये ना प्रत्येक माणसाचं नाव आहे ना, त्या नावाची वर्ड्स येतात त्याच्यामध्ये. ओके. ओके, तर असं पेसुकीम असतात. तर तो पेसुकीम जो असतो ना, तो पेसुकीम काय आहे, तो पेसुकीम म्हणजे तुमच्या तुमचा जो सोल, तुम्हाला जो नाव ठेवलाय ना, तो तुमचं नाव ठेवतात ना, तो नाव काय असतं, तुमच्या ह्या जगामधल्या व्हायब्रेशन्स आहेत. तर तोरामधले ज्या त्या लाईन आहेत ना, त्या लाईन त्या व्हायब्रेशनचा काय इफेक्ट, म्हणजे त्या व्हायब्रेशन्स कसल्या आहेत ना, कसल्या बनलेल्या आहेत, काय बनलेल्या आहेत ते सांगत असतं. तर युजली आहे ना, तो जो नाव असतं ना, तो 112 टाइम माणसं घेतात, जे कब्बालिस्ट आणि जे हे आहेत ना, जे ते लोक तो घेतात. का? कारण म्हणजे तुमचा क्रिएशन मध्ये तुमचा जो नावाचा जो क्रिएशन मध्ये तुमच्या नावाचे जे व्हायब्रेशन आहेत ना, त्या व्हायब्रेशनने तुमचा सोल व्हायब्रेट हो आणि तुमचा ह्या जगामध्ये जो काम आहे ना, तो तुम्ही करो. ह्या हिशोबाने तो लाईन मध्ये, रेझोनन्स मध्ये आणण्यासाठी करत असतात. म्हणून 112 टाइम करतात. पण मंत्र मेडिटेशन मध्ये आहे ना, तुम्ही कुठला तरी दुसरा मंत्र बोलायच्या ऐवजी ना, आपलं मंत्र आहे है ना, अधुनाय मेलेक अधुनाय मालक, हा आपला मंत्र आहे. अधुनाय हुआ एलोहिम हा आपला मंत्र आहे. मंत्र आहेत. शेमा इस्रायल हा आपला मंत्र आहे. तर तसं तुम्हाला मनातल्या मनात तुमचा मेडिटेशनचा, त्या टाईपच्या मेडिटेशनचा, मंत्र मेडिटेशनचा तुम्हाला जर एक्सपिरियन्स घ्यायचा, हे घ्यायचं आहे ना, तर ते दुसऱ्यांचा कोणाचा तरी काहीतरी मंत्र घ्यायच्या ऐवजी ना, तुम्ही तुमचा स्वतःचा मंत्र घेऊन तुम्ही स्ट्रक्चर्ड मेडिटेशन करायसाठी 112 टाइम तो हे करायचं आहे, तुम्हाला काउंट करायचं 112 टाइम, जे पण तुम्ही बोलाल. हा, 1 वर्स एक एक ठराविक हे, किंवा तुम्ही तुमचं नाव पण घेऊ शकता. असं काय नाही की तुम्ही तुमचं नाव नाही घेऊ शकत. हा, तर तुम्ही त्या तेवढा हे करा. फक्त तुम्ही स्ट्रेट बसून रिलॅक्स पोझिशन मध्ये बसून बॉडी रिलॅक्स करायची, सगळा रिलॅक्स करायचा. अँड हितबोधेत करायचं. हितबोधेत म्हणजे यू हॅव टू सेक्ल्यूड युअर सेल्फ. डोळे बंद करा, सेक्ल्यूड करा आतमध्ये, अँड देन यू स्टार्ट डुईंग दिस मेडिटेशन. 112 टाइम बोलायचा. ओके, तुम्ही तुमच्या बोटांवर काउंट कराल ना, तर 112 टाइम येतं. 1 2 3 4 5 6 7 8 असा काउंट केल्यानंतर 112 होतं. 14 14 राईट. 14 14 56 झालं. 14 14 14 15 56 56 112. तर 112 होतं तसं. तर 112 टाइम केला तर तुम्हाला एक पहिल्या स्टार्ट मध्ये नाही होईल, पण तुम्हाला स्लोली जर तुम्ही कंटिन्यू ते करत असाल ना, तर तुम्हाला स्लोली आणि तुम्ही ट्रान्स मध्ये पण जाल कधीतरी. ओके, ओके. लगेच 1 दिवसात, 10 दिवसात, 20 दिवसात नाही जायला, टाइम लागतो त्याला. पण ट्रान्स मध्ये पण जाऊ शकता तुम्ही. ट्रान्स मीन्स लाईक यू विल बी ह्याच्यामध्ये जाल, ह्याच्यामध्ये ट्रान्स मध्ये, आणि मग तुम्ही जेव्हा उठाल ना, तेव्हा तुम्हाला समजेल की अरे मी एकदम डीप स्लीप मध्ये गेलो, ट्रान्स मध्ये गेलो करून. तर तो पण प्रकार एक आहे. पण जर तुम्हाला नॉर्मल ह्याच्यामध्ये जर ह्याच्या करायचं ना, तो आपण शेमा इस्रायलने ते केला ना, तर नॉर्मल ह्याच्यामध्ये पण आपण म्हणजे फिजिकॅलिटी मध्ये जेवढा ट्रान्स मध्ये राहायचं असतं ना, तेवढ्या ट्रान्स मध्ये आपण शेमा इस्रायल आणि व्याप्ताने जाऊ शकतो. फिजिकॅलिटीच्या बाहेर ट्रान्स मध्ये जायचं आहे तर अजून वेगवेगळे प्रकार आहेत, त्या प्रकाराने आपण जाऊ शकतो. ओके, नेक्स्ट टाइम मी तुम्हाला ब्रेन वेव्स आणि काय इफेक्ट असतं त्याच्याबद्दल सांगेन नेक्स्ट लेक्चर.